लॉग टेबल वापरून मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर, रेसिप्रोकल अशा गोष्टी खूप सोप्या जात असतात. पण बऱ्याच स्टुडंट्सना लॉगबुक वापरायचं असं म्हणलं की टेन्शन येतं, अवघड वाटतं. सो हा व्हिडिओ खास त्या स्टुडंटसाठी आहे. जर तुम्हाला लॉग टेबल वापरण्याचं स्किल डेव्हलप करायचं असेल, व्यवस्थित न घाबरता लॉगबुक यूज करायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला खात्री देतो, की तुम्हाला लॉगबुक अगदी नीट वापरता येऊ शकेल. बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करणार आहे. सो तुम्हाला सुरुवातीपासून बेसिकली तुम्हाला लॉगॅरिथम म्हणजे नेमकं काय? ते बुकमध्ये कसं बघायचं? अँटी लॉग म्हणजे काय? लॉगबुकमध्ये कसं चेक करायचं? तसंच हे लॉग टेबल वापरून किंवा लॉगॅरिथमचं बुक वापरून स्क्वेअर कसे कॅल्क्युलेट करायचे, रेसिप्रोकल्स कसे कॅल्क्युलेट करायचे, काही ट्रिकी एक्झाम्पल्स असतात ज्याच्यामध्ये लॉगॅरिथमिक व्हॅल्यूज असतात, त्या कन्व्हर्ट करायला लागतात इन नॉर्मल नंबर किंवा अल्जेब्रिक नंबर किंवा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. आणि काही वेळेला उलट्या डिरेक्शन मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायला लागतात. म्हणजे आपल्याला दिसताना नॉर्मल नंबर दिसतो, त्याला तिथल्या तिथं आपल्याला लॉगॅरिथमिक टर्म मध्ये कन्व्हर्ट करायला लागतं आणि मग कॅल्क्युलेशन्स करायला लागतात. सो या सगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, या कन्सेप्ट शांतपणे एकानंतर एक जर तुम्ही बघत गेलात, तर नक्की तुम्हाला लॉगबुक वापरता येणं शक्य आहे. सो शांतपणे आपण एक एक कन्सेप्ट बघूयात. फक्त व्हिडिओला सुरुवात करत असताना एक काम नक्की करा. तुमच्याबरोबर एक पेन, नोटबुक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉगॅरिथमचं बुक, लॉगबुक जवळ ठेवा. चला एक एक कन्सेप्ट आपण सुरू करूया. बघा, सगळ्यात पहिलं आपण समजून घेऊ की लॉगॅरिथम म्हणजे नेमकं काय असतं. मी इथं काही नंबर्स लिहितो, नीट लक्ष द्या फक्त. बघा, काही नंबर्स लिहितोय इथं. समजा मी म्हणलं 10⁻0, 10⁻1, 10 चा स्क्वेअर, 10 क्यूब आणि 10⁻4. जनरल नंबर्स घेतोय. व्हॅल्यूज सांगा मला याच्या काय येतात. 10⁻0 म्हणजे किती येणार? 10⁻1, 10 चा स्क्वेअर, इथपर्यंत त्या सगळ्यांना लक्षात आलेलं असेल. आता बघा, मी नेमकं इथं काय करतोय ते नीट समजून घ्या. लॉगॅरिथम म्हणजे काय असतं? तर लॉगॅरिथम, आता हा जो नंबर आहे याला मला लॉगॅरिथम मध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल, तर आपण काय करणार बघा. लॉग ऑफ 1 टू द बेस 10 इज इक्वल टू 0 असं म्हणणार. म्हणजे काय केलं बघा बरं जरा, नीट समजून घ्या काय केलंय ते. आता आपण इथं आधी काय म्हणत होतो, तर 10⁻0 इज इक्वल टू 1. आता जे लॉगॅरिथम केलं त्याच्यामध्ये ह्याच नंबर, हे सगळे नंबर्स कुठे गेले बघा. हा जो 1 आहे तो इथं आलाय. 10 आणि जी पॉवर होती ती इथं आन्सर म्हणून गेलेलं आहे. आता नीट समजून घ्या काय झालंय ते, नीट समजून घ्या. आपण ज्या वेळेला असं म्हणतो 10⁻0 इज इक्वल टू 1, त्याच्याऐवजी लॉगॅरिथम मध्ये लॉग ऑफ 1 टू द बेस 10 इज इक्वल टू 0 असं म्हणणार आहे. काय म्हणलं आपण? लॉग ऑफ 1 टू द बेस 10 इज इक्वल टू 0. म्हणजे हे कॅल्क्युलेशन्स करताना आपण नेमका काय विचार करत असतो बघा. हा विचार आपण असा करणार आहे या केसमध्ये, की हे जे 10 आहे, ज्याला आपण म्हणलं हा बेस आहे, 10 बेस असं कन्सिडर करतोय. तर 10 रेज टू किती केलं, 10 रेज टू किती, तर आन्सर 1 मिळेल. तर 10 रेज टू किती केल्यानंतर आन्सर 1 मिळणार आहे. म्हणजे 10 लॉग चा विचार आपल्याला करायचा. म्हणजे 10 रेज टू किती केलं तर आन्सर 1 मिळेल. तर 10 रेज टू 0 इज इक्वल टू आन्सर 1.
तसं जर दुसरं करायचं झालं, याचं एक्झाम्पल करूया. बघा काय होणार आहे, लॉग ऑफ 10 टू द बेस 10 इज इक्वल टू किती. अर्थ काय झाला, कसा विचार करायचा आहे, बेस जो 10 आहे तो रेज टू किती केलं तर आपल्याला आन्सर 10 मिळेल. 10 रेज टू क्वेश्चन मार्क, इथं लिहितो मी 10 रेज टू एक्स इज इक्वल टू 10. तर या एक्स ची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला इथला आन्सर मिळणार आहे. काय मिळतंय बघा, 10 रेज टू किती म्हणजे 10, 10 रेज टू 1 इज इक्वल टू 10. मी हे इरेज करतो, थोडी स्पेस तयार करतो इथं. नेक्स्ट सांगा, बघूयात. बघा समजा असं म्हटलं आपल्याला याला कन्वर्ट करायचं लॉग मध्ये, तर काय होणार आहे, लॉग ऑफ 100 टू द बेस 10 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. सो हा क्वेश्चन मार्क म्हणजे आपल्याला नेमकं काय विचारायचंय, आपल्याला असं म्हणायचंय 10 रेज टू एक्स इज इक्वल टू 100. या एक्स ची व्हॅल्यू आपल्याला इथं लिहायची. काय आन्सर येणार आहे, याचा आन्सर 10 चा स्क्वेअर म्हणजे 100 आहे, म्हणजे तिथला आन्सर आपल्याला काय मिळालं, तर लॉग 100 इज इक्वल टू 2. तसं पुढचं बघा, याचं काय होणार, लॉग ऑफ 1000 टू द बेस 10 इज इक्वल टू 3. लॉग ऑफ 10,000 टू द बेस 10 इज इक्वल टू 4. ही आन्सर्स आता तुमच्या लक्षात आली पाहिजेत. आता लॉगॅरिथम किंवा लॉगबुक ज्या वेळेला आपण यूज करतो त्यावेळेला हा जो बेस आहे, हा बेस कायम आपण 10 ठेवलेला असतो. त्याच्यामुळे हा दरवेळेला मेन्शन करायलाच पाहिजे असं काही नाहीये. मी इथले सगळीकडचे लॉग कट करून टाकतो, म्हणजे 10 कट करून टाकतो आणि मग एकदा आपण त्याला रीड करून बघू. सो इथं वाचत असताना आता जे मी चेंज केलेलं आहे त्याच्याप्रमाणे इथं आपण रीड करताना याला कसं रीड करणार आहे, तर लॉग 1 इज इक्वल टू 0. मग लॉग 1 टू द बेस 10 हाच त्याचा अर्थ आहे. फक्त बोलताना आपण लॉग 1 एवढंच म्हणलं तरी चालू शकतं. तसं याला आपण म्हणणार आहे लॉग 10 इज इक्वल टू 1. नेक्स्ट, लॉग 100 इज इक्वल टू 2. त्याचे सगळे जे बेस आहेत ते बेस हे कायम 10च असणार आहेत, त्यामुळे ते मी कट करून ठेवतोय आता. ते लिहिले तरी चालतं आणि नाही लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. ओके, सो लॉग 10,000 इज इक्वल टू 4. आय होप इथपर्यंतचा कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. बघा आता याच्या पुढच्या कन्सेप्टकडे जाऊ आपण. बघा समजा मी असं इथं मेन्शन केलं, समजा मला असं पाहिजे असेल, आत्ताच मी इथं लिहून ठेवतो 10 रेज टू एक्स इज इक्वल टू 633 असं पाहिजे मला. अर्थ काय झाला याचा, आधीच्या पेजवर जाऊ आपण. बघा याचा अर्थ काय झाला बघा, लॉग ऑफ 100 इज इक्वल टू 2, लॉग ऑफ 1000 इज इक्वल टू 3. आता हे जे दोन नंबर्स आहेत 100 आणि 1000, याच्या मधला मी हा नंबर घेतलाय पुढचा 633. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, ह्याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की आपल्याला पाहिजे लॉग ऑफ 633 म्हणजे किती, टू द बेस 10 ऑफकोर्स. सो हे बेस 10 रेस टू किती केलं तर आपल्याला 633 आन्सर मिळेल. आधीच्या पेजवर जाऊ. 633 हा नंबर या 100 आणि 1000च्या मधला आहे, म्हणजेच त्याचा आन्सर सुद्धा या 2 आणि 3 च्या मधलं आलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, तर इथं आन्सर जे असेल ते 2 पॉइंट समथिंग असं आन्सर आलं पाहिजे. बरोबर, सो 2 पॉइंट समथिंग. पुढं समजा मला असं पाहिजे असेल लॉग ऑफ 251 इज इक्वल टू, काय होईल, तर आधीच्या पेजवर जाऊ, इथं आपण चेक करू. 251 चा लॉग सांगितलाय. 251 हा कुठल्या दोन नंबरच्या मध्ये येतोय असं चेक करायचं. कुठल्या दोन नंबरच्या मध्ये येतोय, एक तो 100 आणि 1000 याच्या मध्ये 251. म्हणजे परत एकदा त्याचा आन्सर सुद्धा 2 आणि 3 च्या मध्ये आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला इथं आन्सर काय मिळेल, तर 2 पॉइंट समथिंग. आपल्याला पाहिजे असेल लॉग ऑफ
757 इज इक्वल टू, परत 100 आणि 1000च्या मधलाच नंबर आहे, म्हणजे आन्सर सुद्धा 2 पॉईंट समथिंगच असेल. जर आपण म्हणलं लॉग ऑफ 52 इक्वल टू किती, तर आता 52 हा नंबर 10 आणि 100च्या मधला आहे. सो 10 आणि 100च्या मधल्याचं आन्सर काय आलं पाहिजे, हा चार्ट रेफर करून बघूयात. सो 10 आणि 100च्या मधल्याचं आन्सर काय आलं पाहिजे, मी इथं मार्क करतो. लॉग 10 आणि लॉग 100 याच्या मधलं आन्सर आलं पाहिजे, म्हणजेच 1 आणि 2 च्या मधलं आन्सर आलं पाहिजे. सो आन्सर मस्ट बी 1 पॉईंट समथिंग. पुढे जाऊ, लॉग ऑफ 7.8 इज इक्वल टू, आता 7.8 म्हणजे हा ऍक्च्युअली कुठल्या दोन नंबर्सच्या मधला नंबर आहे. 7.8 म्हणजे हा 0 आणि 10च्या मधला नंबर आहे. पण 0 आणि 10च्या मधला जर नंबर असेल तर आपला आन्सर काय आलं पाहिजे, लॉगची व्हॅल्यू काय आली पाहिजे, तर लॉग 1 आणि लॉग 10च्या मधली व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे 0 पॉईंट समथिंग असं आन्सर आलं पाहिजे. ते मी इथं मेन्शन करून ठेवतो, 0 पॉईंट समथिंग. आता हे जे मी समथिंग असं म्हणतोय, 2 पॉईंट समथिंग इथली व्हॅल्यू, 2 पॉईंट समथिंग, 2 पॉईंट समथिंग, 1 पॉईंट समथिंग, या ज्या व्हॅल्यूज आहेत हे बघण्यासाठी आपण लॉगबुक यूज करणार. ओके, ही व्हॅल्यू कुठनं मिळवली आपण, 2 पॉईंट 1 पॉईंट ही व्हॅल्यू कुठनं मिळवली, ती व्हॅल्यू या नंबरवरनं मिळवली की हा नंबर कुठल्या दोन नंबर्सच्या मधला आहे. त्यांच्या ऍक्च्युअल ज्या पॉवर्स असतात त्या दोन कुठल्या पॉवर्सच्या मधले आहेत नंबर्स. सो ते आपण चेक करत होतो, 1 आणि 10च्या मधला नंबर आहे का, 10 आणि 100च्या मधला आहे का, 100 आणि 1000च्या मधला आहे, त्याच्याप्रमाणे आपण हा नंबर देत होतो. सो हा जो नंबर आहे तो नंबर कसा ओळखतोय आपण बघा, एकदा चेक करून बघा. समजा मी असं म्हणलं की हा नंबर, इथं मी आधी बघतोय, 633 असू देत, 251 असू देत, नाहीतर 757 असू देत, इट इज 3 डिजिट नंबर. तर 3 डिजिट नंबर आल्यानंतर इथं आपल्याला 2 पॉइंटच मिळत आहे कायम आन्सर. म्हणजे 3 डिजिट नंबर असतो त्यावेळेला 2 मिळालं, तसं 2 डिजिट नंबर असेल तर 52 येतला तर इथं 1 मिळाला. 7.8 म्हणजे डेसिमल पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे, त्यावेळेला आन्सर आपल्याला 0 पॉईंट मिळालं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा होतोय की जर जेवढे डिजिट नंबर आहे डेसिमल पॉईंटच्या आधी त्याच्यापेक्षा एक नंबर कमी करायचा आणि त्याच्यानंतर इथं पॉईंट मेन्शन करायचा. 3 डिजिट नंबर कधीही दिसला तर आपल्याला 2 पॉईंट असं मेन्शन करायचंय, 2 डिजिट नंबर दिसला तर 1 पॉईंट म्हणायचं. तसं 1 डिजिट नंबर दिसला डेसिमल पॉईंटच्या आधी तर 0 पॉईंट येणार आहे. मग हे जे काही आपण मेन्शन करतोय, 1 पॉईंट, 2 पॉईंट, 0 पॉईंट, हे जे काही मेन्शन केलं याला आपण लॉगॅरिथमच्या टर्म्स मध्ये याला आपण म्हणणार आहे कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे कॅरेक्टरिस्टिक आपण ज्या वेळेला आता हे लॉगबुक शिकणार आहे त्यावेळेला मी जर तुम्हाला असं म्हणलं की दिलेल्या नंबरचा लॉग काढा आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक किती आली, तर कॅरेक्टरिस्टिक किती आली याचा अर्थ आपल्याला काय बघायचंय, हा किती डिजिट नंबर आहे, त्याच्यातनं 1 मायनस केल्यानंतरचा अर्थ काय होतो, काय नंबर येतो, त्याला आपण म्हणणार आहे कॅरेक्टरिस्टिक आयडेंटिफाय करणं. सो इट इज कॉल्ड एज कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यानंतर हे 2 पॉईंट समथिंग असं जे आपण म्हणत होतो, हा जो नंबर आहे याला आपण लॉगबुक मध्ये सर्च करणार आहे, चेक करणार आहे. या नंबरला आपण म्हणतो मॅन्टिसा. मॅन्टिसा. सो 2 पॉइंट जो काही नंबर येईल डेसिमल पॉइंटच्या नंतरचा नंबर त्याला आपण म्हणणार आहे मॅन्टिसा. आणि हा जो मॅन्टिसा आहे इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, याची व्हॅल्यू कायम पॉझिटिव्ह असते. कॅरेक्टरिस्टिक जे असतं दॅट कॅन बी 0, दॅट कॅन बी निगेटिव्ह ऑल्सो. कसं ते आपण बघणार आहे, पण आत्तापुरतं काय लक्षात ठेवा की कॅरेक्टरिस्टिक कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर 0, बट मॅन्टिसा इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, त्याचा अर्थ काय आहे ते आपण बघू. बघा आता त्याच्यानंतर समजा मला असं पाहिजे असलं तर लॉगची व्हॅल्यूज बघा आधी, मग त्याच्याप्रमाणे आपण चेक करू.
बघा समजा मला असं पाहिजे असलं लॉग ऑफ 5.226, तर कितीही मोठा नंबर दिला तरी आपल्याला काय चेक करायचंय, तर इथं डेसिमल पॉईंट जो आहे तो डेसिमल पॉईंटच्या आधी किती डिजिट आहेत? सिंगल डिजिट आहे 5 हा सिंगल डिजिट आहे. म्हणजे वन डिजिट नंबर असला तर वन डिजिट असेल तर त्याचा कॅरेक्टरिस्टिक काय येणार आहे? तर कॅरेक्टरिस्टिक वन डिजिट नंबरचा कायम येणार आहे 0. याच्याऐवजी समजा मी असं कन्सिडर केलं की आपल्याकडं एक नंबर घेतो. समजा म्हटलं आपल्याला पाहिजे लॉग ऑफ 0.537. हा नंबर कुठल्या दोन नंबर्सच्या मध्ये? तर आता हा 0 आणि 1 याच्या मधला नंबर आहे. जर हा डेसिमल पॉइंट इथं असता, असं केलं असतं आपण 5.37 लॉग, तर कॅरेक्टरिस्टिक काय आली असती? कॅरेक्टरिस्टिक आली असती 0 पॉईंट समथिंग. ओके. लॉग ऑफ 53.7 मग काय येणार? टू डिजिट नंबर आहे म्हणजे 1 पॉईंट समथिंग. लॉग ऑफ 537 मग काय येणार? थ्री डिजिट नंबर झाला म्हणजे 2 पॉईंट समथिंग. मग आता उलट्या डिरेक्शनला जायला सुरुवात करू की इथं 2 आला, मग 1 आला, मग 0 आला. अजून एक डिजिट कमी झाला तर काय करायचं? -1. फक्त ते लिहिताना -1 असं न लिहिता लॉगॅरिथमच्या टर्म्स मध्ये आपण त्याला म्हणतो बार 1. ओके, बार 1. बार 1 कसं लिहिलंय? तर 1 च्या डोक्यावरती मायनस साईन लिहिलेली आहे, बार 1. म्हणजे याला आता म्हणणार आहे आपण बार 1 पॉईंट समथिंग, हे त्याचा आन्सर असलं पाहिजे. ओके. आता मी याच व्हॅल्यूज एक 2-3 खाली मेन्शन करतो. एकच मिनिट, या व्हॅल्यूज मी जरा चेंज करतो आणि मग आपण त्याच्या व्हॅल्यूज लॉगच्या आपण चेक करू. बघा आता लॉगच्या व्हॅल्यूज इथल्या मी बदलतो. समजा मी म्हणलं 0.0678, मग काय करणार? आता बघा डेसिमल पॉइंटच्या आधी एकच झिरो होता, तर इथं मी बार 1 मेन्शन केलं, बार 1. जर इथं आपल्याला दोन झिरोज दिसत आहेत, मग आता काय करणार आपण? बार 2 पॉईंट. तसं जर आपल्याकडं असं मिळालेलं असेल, आपल्याला नंबर असा दिलाय 0.000345, मग काय करणार? तर पहिल्या नॉन झिरो नंबरच्या आधी किती झिरोज आहेत हे काउंट करायचे. किती आहेत? 4. सो इथला पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय येणार आहे? तर कॅरेक्टरिस्टिक येणार बार 4 पॉइंट समथिंग. जे काय आन्सर असेल ते आपण लॉगबुक मध्ये चेक करणार आहे. अजून एक चेक करू. समजा आपल्याला असं सांगितलेलं असेल, बघा हाच नंबर मी 10 च्या टर्म्स मध्ये मेन्शन करतो. समजा आपल्याला सांगितलं 3.45 इंटू 10⁻⁻4. तर नंबरची व्हॅल्यू सेम आहे ना? एकदा चेक करा. हा जो वरचा नंबर आहे, हा नंबर आणि आता लिहिलेला नंबर सेम आहे. म्हणजे याचा अर्थ होत असतो, याचं पण कॅरेक्टरिस्टिक किती होणार? इज इक्वल टू बार 4 पॉईंट. ओके. मग हा बार 4 कुठनं आला? तर बार 4 ही 10⁻² च्या व्हॅल्यू प्रमाणे आपण लिहिलेलं आहे. 10⁻² ची व्हॅल्यू जर -4 आहे तर कॅरेक्टरिस्टिक इज बार 4. जर आपल्याला लॉग कॅल्क्युलेट करायचं असेल, लॉग समजा मी इथं काहीतरी एक व्हॅल्यू लिहितो 9.78 इंटू 10⁻⁻, काय -11 इज इक्वल टू, आपल्याला लॉगॅरिथम साठी वापरायचंय, तर आपण काय कन्सिडर करणार? इथली कॅरेक्टरिस्टिक काय आहे? बार 11 पॉईंट. कुठनं आला बार 11? कुठनं आला? तर हे 10⁻² ची व्हॅल्यू. ओके. ह्या पॉवरला आपल्याला डायरेक्टली इथं कॅरेक्टरिस्टिक म्हणून घेता येतं. कधी? जर आधीचा जो नंबर आहे, हा जो नंबर आहे, हा सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहिलेला असेल तर. सायंटिफिक नोटेशन याचा अर्थ झाला की त्यातला जो डेसिमल पॉइंट आहे तो फर्स्ट नॉन झिरो नंबरच्या नंतर असला पाहिजे. ओके. जर तो नसेल तर त्याला कन्वर्ट करून घेतलं पाहिजे. हा लक्षात आलं फक्त की आपल्याला 10⁻² ची व्हॅल्यू ही डायरेक्टली कॅरेक्टरिस्टिक म्हणून घेता येते जर तो नंबर सायंटिफिक नोटेशनच्या फॉर्म मध्ये दिलेला असेल तर. आय होप हे लक्षात आलेलं असेल. एकदा हे लक्षात आलं असेल तर मग आपण आता
हे नंबर्स कसे चेक करायचे, लॉगबुक मध्ये कसे चेक करायचे, हे थोडंसं आता बघायला सुरुवात करूया. बघा, समजा मी असं म्हटलं, आता लॉगबुक मी जरा ओपन करतो. बघा, आय होप तुम्हाला हे लॉगबुक दिसायला लागलेलं आहे. बघा, मी थोडं झूम करून घेतो. तुम्ही सुद्धा लॉगबुक ओपन करा. लॉगबुक ओपन केल्यानंतर आतमध्ये एक एक पेज पुढे जाऊन बघा. कुठंतरी तुम्हाला असं वरती पेजच्या वरती लॉगॅरिथम्स असं लिहिलेलं सापडेल. हे पेज सापडलं की मग आता मी जे बोलतोय त्याच्याकडं लक्ष द्या. बघा, इथं पहिला जो कॉलम आहे, फर्स्ट कॉलम, या फर्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला काय दिसतात, सगळे नंबर्स काय आहेत बघा. तर हे जे नंबर्स आहेत, आता मी त्याला मार्क करतो. हे जे नंबर्स आहेत हे सगळे 10, 11, 12 असं दिसत राहणार आहे. ओके, असे नंबर्स कुठपर्यंत जात आहेत बघा. सो या पेज वरती ते 54 पर्यंत गेलाय पहिला कॉलम, आणि त्याच्या पुढचा जर बघितलं नेक्स्ट पेज वरती 55 पासून पुढे कंटिन्यू होत गेलाय. अजूनही वरती लॉगॅरिथम्सच लिहिलंय. सो हे कुठपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे, तर सगळ्यात खाली 99 पाशी येऊन हा फर्स्ट कॉलम संपलाय. आता समजा मला लॉग बघायचा आहे, इथं लिहितो मी. समजा मला लॉग बघायचा आहे, लॉग ऑफ 55.34 असा बघायचा. तर आधी मला त्याची कॅरेक्टरिस्टिक सांगा काय आहे. कॅरेक्टरिस्टिक काय येणार, 55 पॉईंट असं म्हणलं याचा अर्थ 2 डिजिट नंबर आहे. मग 2 डिजिट नंबर आहे म्हणजे की काय येणार कॅरेक्टरिस्टिक त्याची, तर 1 पॉईंट. ओके, मग आता आपल्याला काय बघायचंय, तर पहिले दोन नंबर्स जे आहेत, हे दोन नंबर्स या फर्स्ट कॉलम मध्ये चेक करायचे. म्हणजे काय आलं, 55. बघा, फर्स्ट कॉलम मध्ये 55 बघा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा नंबर काय आहे, 3. हा कुठं शोधायचा, तर हे जे पुढच्या ज्या लाईन्स आहेत, पुढचे जे कॉलम्स आहेत, त्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय. पहिला कॉलम आहे 0चा, त्याच्या पुढचा कॉलम आहे 1, मग 2, 3. हा थर्ड डिजिट आहे. ओके, सो आपल्याला 3 मध्ये बघायचं आहे, म्हणजे या कॉलम मध्ये आपल्याला चेक केलं पाहिजे. सो आपल्याला चेक काय करायचंय, 55 च्या रो मध्ये जायचं आणि 3 च्या कॉलम मध्ये बघायचं. म्हणजे काय येतंय बघा, मी असंच खाली जातो आणि 55 ची रो, हे बघा, हे 55 ची ही रो आली, त्याच्यामधला 3 चा कॉलम 7427. त्याच्या नंतरचा नंबर काय दिलाय, 54 55 चा 3, आणि त्याच्यानंतर दिलेला नंबर आहे 4. सो हा फोर्थ डिजिट कुठं चेक करायचा, हा नंतर चेक करायचा आहे. बघा, परत एकदा 55 च्या लाईन मध्ये गेलो, त्याच्यामधला हा 3 बघितला, आणि मग या मीन डिफरन्स मध्ये यायचं आणि त्याच्यामध्ये हा फोर्थ नंबर चेक करायचा. त्यांनी विचारलंय 4. सो त्या रो मध्ये काय येतं, याचा नंबर काय आहे, 3. सो आता आपल्याला काय मिळाला, हा 55 चा सॉरी 55 सो इथं मी मेन्शन करतो, 55 चा 34 याचा मला लॉक पाहिजे होता. तर हा 2 डिजिट नंबर आहे म्हणून तो आला 1 पॉईंट. मग काय मिळणार आपल्याला, 55 चा 3 किती आहे बघा, 55 चा 3 म्हणजे इथं बघायचा, त्याचा नंबर काय आहे, 7427, आणि त्याच्यामधला हा 4 चा मीन डिफरन्स, याच्यामधला हा 4 चा नंबर काय होता, 3. हे दोन नंबर्स ऍड करायचे, म्हणजे काय नंबर आला, 7430. सो तो इथं लिहायचा. ओके, अर्थ काय झाला याचा, लॉग ऑफ 55.34 किती येणार, 1.7430. कसं कॅल्क्युलेट केलं आपण, तर 55 चा 3 इथं चेक केला पहिल्या नॉर्मल कॉलम्स मध्ये, आणि त्याच्यामध्ये फोर्थ डिजिट जो 4 आहे त्याचा मीन डिफरन्स ऍड केला.
याच्या पुढचा कुठला तरी एक नंबर ट्राय करूयात. म्हणजे समजा मी आता परत एकदा नॉर्मल स्क्रीनकडे जातो. बघा, समजा आपल्याला आत्ता आपण जे करत होतो ते जर कॅल्क्युलेट करायचे असतील, याचे जर लॉग्स आपल्याला बघायचे असतील, तर कसे कॅल्क्युलेट करणार एकदा जरा आपण चेक करू. बघा, काय बघायचं आपल्याला. फर्स्ट, हा लॉग ऑफ 633 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. लॉग ऑफ 633 कसा बघणार आहे. 2 पॉईंट हे कुठनं आलं, तो 3 डिजिट नंबर आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिक 2 पॉईंट आली. त्याच्या पुढचा मॅन्टिसा जो आहे तो आता आपण लॉगबुक मध्ये चेक करतोय. कसं चेक करणार आहे, तर 63च्या कॉलम मध्ये हे फर्स्ट 2 नंबर्स आहेत, फर्स्ट 2 डिजिट्स आहेत, हे फर्स्ट कॉलम मध्ये बघायचे. आणि त्याच्या पुढचा थर्ड नंबर कोण आहे, तर 3. सो एकदा आपण परत लॉगबुक मध्ये दाखवतो. बघा काय, कसं बघणार आहे आपण. तो नंबर काय होता, 633. सो इथं मी थोडी स्पेस तयार करतो. 633 म्हणजे काय बघायला पाहिजे, तर 63 हा नंबर आहे इथं, आणि त्याच्या पुढचा नंबर आहे परत 3. म्हणजे काय नंबर आला, 8014 हा तो नंबर. सो 8014 हा आपल्यासाठी तिथला लॉगचा नंबर येईल. इथं मेन्शन करतो 8014. पुढं तसं 251 चा आपल्याला लॉग बघायचा आहे. म्हणजे आपल्याला काय बघितलं पाहिजे, आपल्याला पहिले दोन नंबर्स 25 आणि त्याच्या पुढचा थर्ड नंबरच्या त्या कॉलम मध्ये आपल्याला चेक करायचा आहे. 25चा 1 असं बघायचं आहे. चेक करा काय येतोय ते एकदा, आणि बघून आपले नंबर्स मॅच होत आहेत ना एकदा बघूयात. सो 25चा 1 3979 असा तुम्हाला मिळाला पाहिजे. थ्री, सॉरी माझं चुकलं बहुतेक. 25चा 1, 25चा 1 इज 3997. 3997. त्याच्यानंतर 75चा 7 हा कसा बघणार आहे, काय बघायचं आहे, पहिले दोन नंबर्स 75 आणि त्याचा 7च्या कॉलम मधला नंबर आपल्याला चेक करायचा आहे. 75चा 7 काय आला, 8791 असा नंबर दिसला पाहिजे. 8791 म्हणजेच लॉग ऑफ 757 किती येणार आहे, तर 2.8791. लॉग ऑफ 52 कसं बघणार, लॉग ऑफ 52 म्हणजे आता पहिले दोन नंबर्स काय आहेत, तर 52. तिसरा नंबर काही दिसतच नाहीये, म्हणजेच याचा अर्थ थर्ड नंबर काय आहे त्याच्या पुढचा, हा याचाच अर्थ 52.0 असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला थर्ड नंबर कुठल्या कॉलम मध्ये बघायचा आहे याचा लॉग, तर 52चा 0 असं चेक केलं पाहिजे. बघा एकदा चेक करा, 52च्या रो मध्ये चला आणि त्याच्या 0च्या कॉलम मध्ये एकदा चेक करा, बघा आपलं आन्सर मॅच होतंय का. 52चा 0 7160 असं आलं पाहिजे. 7160. तसं याचं पुढचं कसं करणार, 7.8 म्हणजे काय बघितलं पाहिजे, 7.8 मध्ये पहिले दोन नॉन झिरो डिजिट्स कुठले आहेत, तर 7 आणि 8. म्हणजे 78च्या रो मध्ये आपल्याला चेक केलं पाहिजे. 78चा रो बघा, 78च्या रो मध्ये चला आणि त्याचा 0 चेक करायचा आहे. काय नंबर आला, 8921. 8921 आणि लास्ट पुढचा बघा आता,
हा 52 चा 26 असा बघायचा आहे. अर्थ काय झाला? 52 च्या नंतर 2 च्या कॉलम मध्ये बघायचा आणि त्याच्यामध्ये 6 चा मीन डिफरन्स ऍड करायचा. सो 52 त्यातला 2 आणि 6. एकदा चेक करू. 52 त्यातला 2 म्हणजे हे आलं आणि त्यातल्या 6 चा म्हणजे 5. मग आता 7177 आणि 5 याचा अर्थ काय झाला? 7182. सो आन्सर इथं मेन्शन करू 0.7182. आय होप लॉग कसा बघायचा हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. सेम पद्धतीनं सिमिलर पद्धतीनं आपल्याला अँटीलॉग बघता येत असतो. पण आधी अँटीलॉग याचा अर्थ काय होत असतो ते पहिलं समजून घेऊ. बघा आता आपण हे जे लिहिलेलं होतं लॉग ऑफ 1 इज इक्वल टू 0. अँटीलॉग म्हणजे इकडची बाजू म्हणजे 10⁻0 इज इक्वल टू 1 यालाच आपण अँटीलॉग म्हणणार आहे. ओके. मग आता ज्या वेळेला आपण हे चेक करू अँटीलॉग ज्या वेळेला आपण बघू त्यावेळेला तुम्हाला ही कन्सेप्ट जास्त चांगली लक्षात येईल. बघा आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊयात. बघा फर्स्ट काहीतरी रूल्स घेतो आणि मग त्या रूल प्रमाणे आपण पुढची कॅल्क्युलेशन्स करू. आय होप तुम्हाला आता लॉगॅरिथम कसं बघायचं हे एवढं कळलेलं आहे. जर नसेल लक्षात आलेलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ थोडासा मागे जाऊन बघा. जर तरी सुद्धा नाही समजत आहे असं वाटलं तर मग खाली कमेंट करा. मी पुन्हा एकदा अजून डिटेलमध्ये काही एक्सप्लेन करण्याचा ट्राय करतो. बघा आता एक लॉगॅरिथमचा लॉ आहे किंवा रूल आहे की लॉग ऑफ m मल्टिप्लाइड बाय n इज इक्वल टू लॉग m प्लस लॉग n. याचा अर्थ काय आपण समजून घेऊ. बघा समजा मी असं म्हणलं मला मल्टिप्लिकेशन करायचंय लॉग 26.5 मल्टिप्लाइड बाय 68.2. याचा अर्थ काय होणार? याचा अर्थ होणार आहे लॉग ऑफ 26.5 प्लस लॉग ऑफ 68.2. हा त्याचा अर्थ. म्हणजेच आता लॉग 26.5 एकदा चेक करून सांगा मला काय येतोय ते. लॉग ऑफ 26.5 मी पण तुमच्या बरोबर चेक करतो आपले आन्सर्स बरोबर मॅच होत आहेत ना एकदा आपण चेक करू. बघा मी इथलं लॉगबुक ओपन करत नाही. तुम्ही मला डायरेक्टली सांगा आपले आन्सर्स मॅच होतात का आपण बघूया. 26 चा 5 चेक करायचा आहे. 4232 पॉइंटच्या पुढचा नंबर आहे 4232. मग आता इथं 26 नंतर पॉइंट आहे म्हणजे 2 डिजिट नंबर आहे म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक 1 पॉइंट आली पाहिजे. प्लस हा लॉग 68.2 बघा काय येतोय. 68 डेसिमल पॉइंटच्या आधी 2 डिजिट आहेत म्हणजे 1 पॉइंटच येईल. बघताना काय बघणार आहे आपण 68 चा 2 म्हणजे काय येतोय बघा नंबर 68 चा 2 बघायचा आहे 8338. ओके ऍडिशन करू. बघा ऍडिशन केल्यानंतर काय अर्थ आहे काय तयार होतं एकदा चेक करा. 2 + 8 10. हा जो कॅरी झाला आता 4 + 8 12 इकडे कॅरी झाला तो कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण ऍड करू शकतो डायरेक्टली. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय बनणार आहे 3 पॉइंट. ओके सो हे आन्सर आपलं लॉग 26.5 मल्टिप्लाइड बाय 68.2 याचा आन्सर काय आलं तर 3.2570. अजून एक कॅल्क्युलेशन करू.
समजा मला पाहिजे लॉग ऑफ काही घ्या 335.2 मल्टिप्लाइड बाय 17.81. ओके, या दोन्हीचा मिळून लॉग हवाय. अर्थ काय झाला याचा? आत्ताचाच रूल अप्लाय करायचा. लॉग ऑफ 335.2 प्लस लॉग 17.81 इज इक्वल टू काय येत आहे बघूयात. लॉग ऑफ 335.2 डेसिमल पॉईंटच्या आधी 3 डिजिट आहेत, म्हणजे आन्सर काय येणार आहे? 2 पॉईंट. बघताना काय बघितलं जाणार आहे? तर पहिले दोन डिजिट्स दॅट इज 33, त्यातला 5 आणि त्याच्यामध्ये मीन डिफरन्स 2 चा ऍड करायचा आहे. बघा काय येत आहे, 33 चा 52 असं बघायचं आपल्याला. 33 चा 52 मी पण बघतोय सायमल्टेनियसली. 33 चा 5 या कॉलम मध्ये बघायचं आहे. 33 आणि त्याच्यामध्ये 2 ऍड करायच्यात, म्हणजे 5253 असं आन्सर आलं पाहिजे. 5253 प्लस लॉग ऑफ 17.81 काय येणार? 1 पॉईंट समथिंग. 17 हा 2 डिजिट नंबर आहे, म्हणून 1 पॉईंट. बघताना काय बघणार आहे आपण? पहिल्या कॉलम मध्ये 17, नंतर 8 चा कॉलम आणि 1 चा मीन डिफरन्स शुड बी ऍडेड. सो काय आन्सर येत आहे? 17, 8, 1. सो 17 त्यातला 8 2504 आणि त्याच्यामध्ये 2 ऍड करायचा आहे, म्हणजे 2506 इज इक्वल टू काय येणार? सो 3 प्लस 6 9 5 7 7 3 पॉईंट. हे लॉगचे ऍडिशन या पद्धतीनं आपण करणार. तसा दुसरा एक रूल, त्याच्या पुढचा रूल डिव्हिजन साठीचा, लॉगच्या डिव्हिजन साठीचा रूल. समजा आपण म्हणलो लॉग काहीतरी व्हॅल्यू घेतो 57.26 डिवायडेड बाय 32.11. ओके, काय करायला लागतं आता? याच्यासाठीचा रूल कसा करायचा? लॉग m अपॉन n इज इक्वल टू लॉग m मायनस लॉग n. सो लॉगचं सबट्रॅक्शन करायचं, म्हणजे इथं मला काय करायला लागणार आहे? तर इथं लॉग ऑफ 57.26 मायनस लॉग 32.11 केला पाहिजे. म्हणजे याचा आन्सर काय येईल आपल्याला? लॉग 57.26. डेसिमल पॉईंटच्या आधी 57 म्हणजे 2 डिजिट नंबर आहे, म्हणजे 1 पॉईंट येईल. 57 चा 26 काय होतो? एकदा चेक करा आणि सांगा मॅच होतोय का बघूया आपण. 57 चा 26 7574 मध्ये 5 ऍड केले, म्हणजे 7579 7579. लॉग सबट्रॅक्ट करायचा आहे 32.11. 32 2 डिजिट नंबर आहे, म्हणजे 1 पॉईंट येईल. बघताना काय बघणार आपण? 32 चा 1 आणि त्याच्यात 1 चा मीन डिफरन्स ऍड करायचा. 32 चा 1 5065 आणि त्याच्यात 1 चा मीन डिफरन्स किती आहे? 1, म्हणजे 5066. 5066 सबट्रॅक्ट करा.
कॅरेक्टरिस्टिक 1 - 1 म्हणजे 0. सो लॉग हे जे डिव्हिजन आहे याचा आन्सर आपल्याला एवढा आलेला आहे. ओके, सिमिलर कॅल्क्युलेशन करू. पुढच्या लॉगचाच अजूनही एकदा डिव्हिजन आपण करूयात. अजून एक नंबर घेतो. लॉग 62.87 डिवायडेड बाय काय घेऊयात 12.55. काय करायचं इज इक्वल टू काय होणार याचा अर्थ लॉग 62.87 डायरेक्ट करतो. 62 म्हणजे 1 आहे, 1 पॉइंट. 62 चा 87 किती येतोय चेक करा. $7985 असं आन्सर आलं पाहिजे. मायनस 12.55. 12 टू डिजिट नंबर आहे म्हणजे 1 पॉइंट. 12 चा 5 असं बघायचं. 12 चा 5 आणि त्याच्यात 5 चा मेन डिफरन्स 0969 आणि त्याच्यात 17 ऍड करायचे. 0969 मध्ये 17 म्हणजे ऍड केल्यानंतर काय होणार आहे 86 0986 असा होईल. म्हणजे 0986 सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट केल्यावर काय होईल 15 - 6 म्हणजे 9. 18 मायनस म्हणजे 17 होईल. 17 - 8 म्हणजे हे 9. 0 आलं. 10 - 9 इज 1. माझं चुकलं का काही नाही. 18 मग हे 6 झालं आणि 1 - 1 इज 0. हे आन्सर आलं. आता नीट समजून घ्या. आता एक ट्रिकी गोष्ट करतोय आपण. आत्ता जर तुम्ही ऑब्झर्व केलं या कॅल्क्युलेशन मधला जो न्यूमरेटर आहे तो मोठा आहे डिनॉमिनेटर पेक्षा. त्याच्या आधीचं एक्झाम्पल बघा. त्याच्यामध्ये सुद्धा न्यूमरेटर मोठा आहे डिनॉमिनेटर पेक्षा. त्यामुळे हा जो लॉगची जी व्हॅल्यू येते ही जी व्हॅल्यू आहे ही जी येते ती या सबट्रॅक्ट ज्याला करायचं त्या व्हॅल्यू पेक्षा मोठी आहे. दिस इज लार्ज व्हॅल्यू, दिस इज स्मॉल व्हॅल्यू. सो लार्ज नंबर मधनं स्मॉल नंबर मायनस करणं सबट्रॅक्ट करणं इज इझी. जर मी त्याच्या पुढे गेलो इथं सुद्धा न्यूमरेटर मोठा आहे त्यामुळे ही व्हॅल्यू मोठी आली, ही व्हॅल्यू लहान आली. मी इथं मेन्शन करतो दिस इज लार्ज नंबर, दिस इज स्मॉलर नंबर. सो लार्ज मायनस स्मॉल करणं सोपं आहे. पण जर आपल्याला न्यूमरेटर लहान घ्यायचा असला नीट समजून घ्या ही गोष्ट. बघा समजा मला उलट करायचंय. नंबर सेम ठेवतो म्हणजे शोधत बसण्यात वेळ नाही जाणार. 12.55 डिवायडेड बाय 62.87. नंबर्स तेच ठेवलेत फक्त न्यूमरेटर डिनॉमिनेटर बदलला. इज इक्वल टू काय करायला लागणार आहे आपल्याला न्यूमरेटरचा लॉग मायनस डिनॉमिनेटरचा लॉग करायचा आहे. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळणार 12.55 म्हणजे 1 पॉइंट. इथं आपण मगाशी कॅल्क्युलेशन केलेलं आहे 0.986 मायनस 62.87 चा 1.7985. काय करायला पाहिजे आता हे नीट समजून घ्या. आता आपण नॉर्मल कॅल्क्युलेशन ज्या वेळेला करतो, नॉर्मल ज्या वेळेला हा ज्याच्यातनं कॅल्क्युलेट करायचं ही व्हॅल्यू स्मॉल आहे, स्मॉल नंबर मायनस लार्ज नंबर करताना नॉर्मली आपण काय करतो. समजा मला पाहिजे असलं -10 असं लिहितो मी 10 - 12. तर आन्सर काय येणार आहे आपलं 10 - 12 इज -2. म्हणजे आपण काय केलं ऍक्च्युअली मोठ्यातनच लहान मायनस केला आणि त्याला साईन मात्र निगेटिव्ह दिली. इथं असं करायचं नाहीये, हे इम्पॉर्टंट आहे. काय करायला लागतं ऍक्च्युअली आपल्याला लहानातनच मोठा मायनस करायचा आहे. कसं करायचं ते दाखवतो.
मोठ्यातनं लहान मायनस करून मग साईन निगेटिव्ह द्यायची नाहीये. इथं काय करायचं आपल्याला, तर पहिलं बघा 6 - 5 आहे तसंच केलं. 6 - 5 इज 1. 8 - 8 0. 9 - 9 0. इथं 10 - 7 इज 3. आता याला 10 करण्यासाठी म्हणून आपल्याला काय करायला लागलं, तर एक इकडून मी बॉरो केला, म्हणजे या 1 ची व्हॅल्यू काय बनेल इथं 0. मग 0 - 1 किती होतं? 0 - 1 इज -1. त्याला फक्त -1 च्या ऐवजी आपण लिहितो बार1. ओके. सो याचा लॉगचं कॅल्क्युलेशन किती आलं? बार 1.3001. हे आन्सर येणार आहे. एक अजून आपण सॉल्व्ह करू अशा पद्धतीचा. समजा आपल्याला पाहिजे असला लॉग ऑफ काय घेऊयात, समजा मी म्हटलं 11.11 डिवायडेड बाय 33.33. ओके, एक नंबर घेतला. न्यूमरेटर लहान आहे डिनॉमिनेटर पेक्षा, पण करणार काय आपण, लॉगचं डिव्हिजन करत असताना लॉगचं सबट्रॅक्शन करायचंय. मग 11 2 डिजिट नंबर आहे म्हणजे 1 पॉइंट. 11 चा 1 एकदा चेक करा काय येतोय. 0457 असं आन्सर आलं पाहिजे. मायनस 33 म्हणजे 1.33 चा 3 आणि त्याच्यात मीन डिफरन्स 3. 33 चा 3 म्हणजे 5228. काय येईल बघा, सबट्रॅक्ट करूयात. 17 - 8, 4 - 2, 4 - 2, 10 - 5. परत काय करायला लागलं आपल्याला, इकडून काहीतरी बॉरो केला या बाजूला, म्हणजे याचा झाला 0. 0 - 1 इज बार 1 पॉइंट, असं याचा आन्सर आलं पाहिजे. ओके. आता याचा आपल्याला, हे जर तुम्हाला लक्षात आलेलं असेल तर याचा आता आपल्याला वापर करायचा पुढच्या रूल मध्ये. सो आपण ते नेक्स्ट रूल कडे जाऊ. बघा आता नेक्स्ट रूल इथं आपण कन्सिडर करूया. समजा मला मल्टिप्लिकेशन करायचं असलं, अगदी सिंपल सिंपल घेऊयात पहिलं, ज्याच्या मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे असा नंबर घेतो. म्हणजे समजा मी म्हटलं 30 मल्टिप्लाइड बाय 4 असं करायचं आपल्याला. आता मगाशी आपण जे म्हणलेलं होतं तो आधी विचार करू. काय आपण मगाशी केलेला नंबर होता, लॉग m इंटू n इज इक्वल टू लॉग m प्लस लॉग n, हे केलेलं होतं. आता आपल्याला 30 मल्टिप्लाइड बाय 4 करायचे. याच्यात अजून आपल्याला काही लॉग काढायला सांगितलेलं नाहीये. आपण असं कन्सिडर करू की इट इज इक्वल टू y. ओके, काहीतरी एक नंबर. आन्सर 30 इंटू 4 इज इक्वल टू y. असं जर असलं तर मी समजा असं म्हटलं की दोन्ही बाजूचा लॉग घेतला, मग काय होईल, लॉग 30 इंटू 4 इज इक्वल टू लॉग y. बरोबर. मग आता हा पार्ट तर मगाशी आपण शिकलो कसं करायचं ते. काय करणार, लॉग 30 मी इकडं कॅल्क्युलेट करतो डायरेक्टली. बघा हे या पद्धतीने आपण एक्झाम मध्ये रिप्रेझेंट करायचंय, त्यामुळं आता ही मेथड दाखवून ठेवतो. लॉग कशा कशाचा लॉग पाहिजे, तर 30 आणि 4 यांच्या लॉगची ऍडिशन करायला सांगितलेलं आहे आपल्याला. 30 2 डिजिट नंबर आहे 1, 4 1 डिजिट नंबर आहे म्हणजे 0. हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आले. आता आपल्याला चेक करायचं त्याचे लॉगच्या व्हॅल्यूज. बघा एकदा, आपल्याला 30 बघायचं आहे, म्हणजे 30च्या पुढचा नंबर काय, तर 0. म्हणजे आपल्याला चेक करायचं आहे 30 चा 0 म्हणजे काय मिळालं बघा. चेक करा नंबर मॅच होतोय ना, आपण चेक करूयात.
4771 आला पाहिजे. आणि 4 जर बघायचा असला तर हा 1 डिजिट नंबर आहे, पण याचाच अर्थ 4च्या पुढचे नंबर्स कुठलेत, डिजिट्स कुठलेत? तर 4च्या पुढचे सगळे 0 असले पाहिजेत. म्हणजे आपल्याला लॉग मध्ये बघत असताना 4चा तर बघता येणार नाहीये, म्हणजे कशाचा बघितला पाहिजे? 40चा 0 बघायचा. 40 चा 0 बघून घ्या एकदा काय आहे नेमका नंबर. आन्सर 6021 असं मिळालं पाहिजे. बघा आता ऍडिशन केली का, तर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. सो या नंबर्सची ऍडिशन काय येणार? 2, 9, 7, 10, 1 कॅरी आलाय, हा नंबर आला. सो मी इथं मेन्शन करतो, हा जो काय आता नंबर आला याच्या ऍडिशनचा, तो ऍडिशन किती आलेली आहे ती, तर 2.0792. पण ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला? आपल्याला लॉग वाय ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आपल्याला तर हे 30 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे वाय काढायचा होता. आपल्याला लॉग वाय काढायचा नव्हता, फक्त आपण लॉगॅरिथम वापरून काढतोय म्हणून आपण बोथ साइड्स लॉग घेतलेला होता. सो आता हे जे आन्सर आपल्याला मिळाले 2 लॉगची ऍडिशन, हे आन्सर म्हणजे लॉग वाय ची व्हॅल्यू आहे. आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे? आपल्याला व्हॅल्यू बघायची वाय ची. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला आता आपल्याला ते जे लॉग ची व्हॅल्यू, लॉग वाय ची व्हॅल्यू मिळाली आहे, त्याचं कन्व्हर्जन जर वाय मध्ये करायचं असलं, हे कन्व्हर्जन जर करायचं असलं तर लॉग वायचा वाय केला, याचा अर्थ अँटी लॉग घेतला. म्हणजे इकडचा सुद्धा आपल्याला अँटी लॉग घेतला पाहिजे. म्हणजे आता ते आपण इकडे मेन्शन करतो मी. म्हणजे काय करायचं आपल्याला? अँटी लॉग ऑफ 2.0792. हा अँटी लॉग कसा बघायचा ते आपण ठरवू. पहिलं तुम्हाला हे लक्षात आलं का की आपण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आता अँटीलॉग का बघणार आहे? सो अँटीलॉग या कारणासाठी बघतोय कारण आपण जे मल्टिप्लिकेशन आपल्याला सांगितलेलं होतं ते आपण लॉग न बघत असताना आपण लॉग दोन्ही नंबर जे सांगितलेले होते ज्याचं मल्टिप्लिकेशन आहे त्याचा लॉग बघितला होता. सो आपलं आन्सर सुद्धा लॉग वाय असं येईल, पण आपल्याला तर आन्सर वायच पाहिजे म्हणून आपण त्याचा फायनली अँटीलॉग करून घेणार आहे. आता अँटीलॉग कसा बघायचा एकदा चेक करू. बघा, अँटीलॉग लॉगबुक परत एकदा ओपन करा आणि लॉगबुक ओपन केल्यानंतर त्याच्या अँटीलॉगच्या पेजवरती चला. बघा आत्ताचं हे जे पेज आहे हे पेज लॉगॅरिथमचं मगाचचं पेज आहे. त्याच्या नेक्स्ट पेज वरती बघा एकदा अँटीलॉग दिसेल, अँटी लॉगॅरिथम. आता मगाशी जसं आपण हा लॉगबुक वापरत असताना जो पॅटर्न घेतलेला होता सेम पॅटर्न परत रिपीट होणार आहे सारखा. फर्स्ट ग्रुप चेक करायचा. फर्स्ट कॉलम हा काय आहे? इथं डेसिमल पॉईंट दिसतोय बघा, पहिला डेसिमल पॉईंट नंतर 00, 0.01, 0.02, 0.03. सो डेसिमल पॉईंटच्या पुढचे 2 नंबर्स आपल्याला पहिल्या कॉलम मध्ये बघायचे. डेसिमल पॉईंटच्या नंतरचे पहिले 2 कॉलम्स, त्याच्यानंतर तिसरा नंबर आपल्याला या पुढच्या कॉलम्स मध्ये बघायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग चारकच मीन डिफरन्स इथला ऍड करायचा आहे जर फोर्थ डिजिट काही असला तर. मग त्याच्याप्रमाणे आता आपल्याला काय काय करता येणार आहे आपण जरा चेक करूया. आपल्याला नंबर काय सांगितलेला आहे त्याचा अँटीलॉग आपल्याला बघायचा आहे. सो एकदा आपण मगाचा नंबर चेक करू काय येतो. काय करायला सांगितलंय? अँटीलॉग बघायचा आहे 2.0792. सो डेसिमल पॉईंट नंतरचा आपला नंबर काय आहे? 0.07 चा 9 आणि 2 असं आपल्याला बघायचं आहे. सो 0.07 आपल्या लॉगबुक मध्ये चला. लॉगबुक मध्ये अँटीलॉगच्या पेज वरती 0.07 म्हणजे ही लाईन चेक करायची आहे. आणि त्याच्यामधला काय बघायचं आहे आपल्याला? 9, 2. कसं बघणार 9 आणि 2? सो 9 म्हणजे 1199 आणि त्याच्यामध्ये हा 2 चा मीन डिफरन्स, या कॉलम मधला 2 चा मीन डिफरन्स ऍड केला. सो 1199 प्लस 1 म्हणजे आन्सर काय आलं? 1200. सो हे 1200 आन्सर आपल्यासाठी तो अँटीलॉग आहे. सो आपण परत एकदा मगाच्या या स्लाइडवर येऊ. बघा इथं काय सांगितलं, आता आपल्याला काय मिळाला? 1200 हे ऍड झालं. आता हा अँटीलॉगचा ही व्हॅल्यू आली, नंबर आला.
1200. पण आपल्याला आता काय माहितीये यातलं कॅरेक्टरिस्टिक किती होतं? कॅरेक्टरिस्टिक होतं 2. मग 2 कॅरेक्टरिस्टिक असण्यासाठी ओरिजिनल नंबर किती डिजिटचा असायला लागतो? जर आपल्याला 3 डिजिट नंबर असेल तर आपण त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय म्हणतो? 2 पॉइंट. जर 1000 म्हणजे 4 डिजिट नंबर असेल तर आपण म्हणतो 3 पॉइंट. तसं आत्ता जर हे 2 पॉइंट आलंय याचा अर्थ त्याचा किती डिजिट नंबर असला पाहिजे? तर 3 डिजिट नंबर असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ होत असतो या थर्ड डिजिट नंतर आपण पॉइंट देणार. किंवा अजून एक आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. 1200 आत्ता आन्सर आलंय. अँटीलॉग बघितल्यानंतर काय बघायचं ते सांगतो. कसं करायचं नेहमी ते सांगतो. बघा आत्ताचं आन्सर आलेलं होतं 1200. कायम काय करायचं? अँटीलॉग चे जे काय आत्ता नंबर येईल त्याच्यामध्ये कायम पहिल्या डिजिट नंतर पॉईंट द्यायचा. मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू इथे ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती करायची. 10 रेज टू आत्ता किती आहे? 2. सो हे तुमचं आन्सर. सो 1.2 मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 2 इज इक्वल टू काय आन्सर आलं? मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 2 केल्यानंतर 120. 30 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 120. हे आपल्यासाठी आन्सर. सेम पद्धतीनं समजा आपल्याला अजून एखादा सॉल्व्ह करून बघू आपण. समजा आपण म्हणलं आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? समजा आपण म्हणूयात 33.55 मल्टिप्लाइड बाय 12.61. काय करणार? याचं मल्टिप्लिकेशन करत असताना आपण याचा लॉग घेतोय. लॉग 33.55 इंटू 12.61 इज इक्वल टू ऍक्च्युअली आपल्याला आन्सर जे येणार होतं ते येणार होतं इज इक्वल टू वाय. पण आपण दोन्ही साईडचा पहिला अँटीलॉग घेतोय लॉग वाय. म्हणजेच याचा अर्थ आपण याचा ज्या वेळेला लॉग कॅल्क्युलेट करू त्याचं जे ऍडिशन असेल फक्त ती व्हॅल्यू लॉग वायची असेल. आपल्याला वाय हे खरं आन्सर पाहिजे असलं तर त्याचा एकदा अँटीलॉग घेतला पाहिजे असा त्याचा अर्थ झाला. सो आपण करून बघूयात. बघा इथं मी साईडला कॅल्क्युलेशन करतो. काय काय करायचं आपल्याला? लॉगचं कॅल्क्युलेशन. फर्स्ट 33.55 दुसरा 12.61. सो मल्टिप्लिकेशन करायचं असलं तर आपण काय करतो? लॉगची ऍडिशन. सो लॉगची ऍडिशन करून घेऊ. बघा 33चा 55 काय येतो एकदा चेक करा. आता मी लॉगबुक ओपन स्क्रीनवरती करत नाही, इकडे साईडला मी चेक करतो. पॉईंट 33चा 55 33 याचा अर्थ 2 डिजिट नंबर आहे म्हणजे हा 1 पॉइंट कॅरेक्टरिस्टिक असेल. 33चा 5 आणि त्याच्यात परत 5चा मीन डिफरन्स ऍड करायचा आहे. सो 5256 हा नंबर आला. 5256. त्याच्यानंतर 12.61 12 म्हणजे 1 डिजिट 2 डिजिट नंबर म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 1 पॉइंट आली पाहिजे. 12चा 6 12चा 6 म्हणजे 1004 आणि त्याच्यामध्ये मीन डिफरन्स 1 चा ऍड करायचा आहे. 3 म्हणजे 1007 ऍड करा कारण मल्टिप्लिकेशन करायला सांगितलेलं आहे. सो त्याचा अर्थ लॉगची ऍडिशन म्हणजे 13 6 2 6 कॅरेक्टरिस्टिक्सची ऍडिशन केली की हे 2 पॉइंट झालेलं असेल. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं? इथं लॉगची ऍडिशन म्हणजे काय मिळालं? 2.6263 इज इक्वल टू ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला? ही लॉग वाय ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला तर वाय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं होतं. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे? याचा अँटीलॉग करून बघितला पाहिजे. 2.6263 इज इक्वल टू वाय. आता अँटीलॉग कशाचा बघतो आपण कायम? डेसिमल पॉइंटच्या पुढचे 2 डिजिट बघितले पाहिजेत. परत एकदा मी इकडं लॉगबुक ओपन करतो. अँटीलॉग बघत असताना बघा आपल्याला कशाचा अँटीलॉग बघायला सांगितलेला आहे? 0.62 चा 63. 0.62 इथे त्याचा 6 3
म्हणजे हा नंबर आणि त्याच्यामध्ये 3 चा मीन डिफरन्स ऍड करायचा आहे. म्हणजे 4227 प्लस 3 म्हणजे 4230 असं आपल्याला केलं पाहिजे. 4230. 4230. आता हे 2 पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे किती डिजिट नंबर असला पाहिजे, तर 3 डिजिट नंबर जर असेल तर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक हे 2 मिळेल. म्हणजे थर्ड डिजिट नंतर पॉईंट दिला पाहिजे. 423.0 हे आपल्यासाठी आन्सर आलेलं असणार. किंवा दुसरं काय सांगितलं मगाशी, याचाच अर्थ आपल्याला काय करायचा आहे, विच इज इक्वल टू पहिल्या डिजिट नंतर पॉईंट द्यायचा 4.230 मल्टिप्लाइड बाय 10 रेस टू कॅरेक्टरिस्टिक काय आहे, कॅरेक्टरिस्टिक इज 2. सो इथं 10 रेस टू 2 म्हणलं तरी चालू शकतं. सो या मल्टिप्लिकेशनचा आन्सर काय आलं, तर 4.23 मल्टिप्लाइड बाय 10 रेस टू 2. पुढं अजून एखादा करून बघू. थोडं डिफिकल्टी लेवल वाढवतो. बघा, समजा मी असं म्हणलं, असं करायचं. आता आपल्याला सिक्वेन्स लक्षात आला पाहिजे. ज्यांचं मल्टिप्लिकेशन करायला सांगितलंय त्यांच्या लॉगची ऍडिशन घ्यायची आणि फायनल जे ऍडिशनचा आन्सर असेल त्याचा अँटीलॉग घ्यायचा. हा सिक्वेन्स आता लक्षात ठेवायचा. आता दरवेळेला मी मगाच्या सारखं लॉग वाय वगैरे असं घेत बसणार नाही. आता डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करू. सो इथं लॉगॅरिथम्स घेऊयात आणि या बाजूला त्याचा नंबर ठेवतो. ओके. सो नंबर पहिला काय घेणार आहे आपण, 0.5631 याचा लॉग. 0 पॉइंट आहे, याचा अर्थ कॅरेक्टरिस्टिक इज बार 1. ओके. पुढं कशाचा आपल्याला मॅन्टिसा कसा चेक करायचा आहे, तर 56 चा 3 1. बघा एकदा चेक करा, आपली व्हॅल्यू मॅच होते का बघूयात. 56 चा 3 1. 7506 अशी व्हॅल्यू आली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर 0.0123 याचा अर्थ 2 झिरोज आहेत. याचा अर्थ काय आला, बार 2 पॉइंट. पुढचे नॉन झिरो पहिले 2 डिजिट 12 चा 3 चेक करायचा आहे. 12 चा 3 0899. इथं फोर्थ डिजिट नाहीच आहे, त्याच्यामुळे आपल्याला मीन डिफरन्सची गरज पडलेली नाहीये. मल्टिप्लिकेशन आहे, सो ऍड करा. कॅरेक्टरिस्टिकची ऍडिशन बघा काय झालेली आहे ती, बार 1 याचा अर्थ होत असतो -1 प्लस -2 -1 प्लस -2 म्हणजे काय आलं, -3. कॅरेक्टरिस्टिकच्या टर्म मध्ये आपण कसं लिहिणार त्याला, तर बार 3. म्हणजे आता मला याचा अँटीलॉग बघितला पाहिजे. डेसिमल पॉईंटच्या पुढे कोण आहे, तर त्याचा नंबर आहे तो 0.84 चा 05. म्हणजे काय बघितला पाहिजे, अँटीलॉग कशाचा बघायचा, 0.84 चा आधी 0 बघायचा आणि मग त्याच्यात मीन डिफरन्स 5 चा ऍड करायचा. बघा बरं, आपली व्हॅल्यू सेम येते का, आपण एकदा चेक करूया. 0.84 चा 0 आणि त्याच्यात 5 ऍड करायचं. सो 6926 असा नंबर आलेला आहे, इज इक्वल टू 6926. कायम काय करायला सांगितलंय, पहिल्या डिजिट नंतर पॉइंट मल्टिप्लाइड बाय 10 रेस टू कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक इथं काय दिसतेय, बार 3. म्हणजे इथं लिहिताना 10 रेस टू आपण काय म्हणणार आहे, -3. आता सेम लॉजिकनं आपण फक्त डिव्हिजन करायला शिकू. डिव्हिजन करताना आपण काय लक्षात घ्यायचं, आता डिव्हिजन, आता मल्टिप्लिकेशन करत असताना आपण लॉगची ऍडिशन केली आणि त्याचा अँटीलॉग घेतला. मग आता डिवाइड करताना काय करणार आहे,
सो मगाचा एक्झाम्पल्स बघा काय केलेली होती आपण. याच्या आधीचे डिव्हिजन्स करत असताना आपण काय केलेलं होतं ते एकदा चेक करा. हे बघा इथं डिवाइड करत असताना लॉग एम बाय एम, लॉग एम बाय एन इज इक्वल टू लॉग एम मायनस लॉग एन. मग आता सबट्रॅक्शन करायचंय. म्हणजे जर आपल्याला असं पाहिजे असलं एखादं व्हॅल्यू, आपण मगाच्यासारखंच घेऊ. 12 डिवायडेड बाय 3 येतो. आन्सर माहिती आहे आपल्याला. 4 आपला आन्सर आलं पाहिजे. बरोबर येतंय का आपण चेक करू. काय करायचं, 12 चा लॉग मायनस 3 चा लॉग आणि आन्सर येईल त्याचा अँटी लॉग चेक करायचा. ओके, करून बघूया. 12 चा लॉग बघा काय येतोय. मी इकडे साईडला कॅल्क्युलेशन्स करतो. 12 चा लॉग, 12 2 डिजिट आहे म्हणजे 1 पॉईंट, आणि 3 1 डिजिट नंबर आहे म्हणजे 0 पॉईंट. बघा 12 चा लॉग बघत असताना काय बघणार आहे आपण. 12 चा 0 काय नंबर आहे, 0792 असा नंबर आपला आला पाहिजे. आणि 3 चा बघा म्हणजे काय बघणार आपण बघताना लॉग मध्ये 30 चा 0 म्हणजे काय येणार, डिवाइड करतोय म्हणजे इथं सबट्रॅक्शन असलं पाहिजे. म्हणजे काय करतोय बघा आपण, 1 2 0 10 मायनस 4 सो 6. आता याचा 10 ज्या वेळेला मी केला, ज्याच्यामधनं मी इथं बॉरो करायला लागलं मला या झिरोचा सबट्रॅक्शन करताना, म्हणजे या 1चं 0 झालेलं आहे, एक कमी झाला त्याच्यातनं कॅरेक्टरिस्टिकला. सो 0 मायनस 0 इज 0. ओके, सो इथली कॅरेक्टरिस्टिक आपली 0 आली. आता इज इक्वल टू काय येणार बघा, अँटीलॉग बघायचा आता या आन्सरचा. अँटीलॉग बघताना काय बघणार आहे आपण, पॉइंटच्या पुढचा नंबर. अँटीलॉगच्या पेजवरती चला. पॉइंट पहिले 2 डिजिट 60, त्याचा 2 काय आहे बघा नंबर 3999, आणि त्याच्यामध्ये 1 च्या कॉलम मधला मीन डिफरन्स ऍड करा. म्हणजे अजून एक ऍड झाला म्हणजे 4000. आता डेसिमल पॉईंट कुठं दिला पाहिजे हे कशावरनं ठरवायचं आपल्याला, या कॅरेक्टरिस्टिक वरनं. कॅरेक्टरिस्टिक इज 0. कॅरेक्टरिस्टिक 0 येण्यासाठी किती डिजिट नंबर असायला लागतो, 1 डिजिट नंबर असायला लागतो. सो फर्स्ट डिजिट नंतर आपल्याला पॉईंट द्यायचा, डेसिमल पॉईंट द्यायचा. किंवा अजून दुसरं काय सांगितलं होतं मगाशी, इज इक्वल टू कायम पहिल्या डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा, मल्टिप्लाइड बाय 10 कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक किती आहे, 0. मग 10 याचा अर्थ 1 आहे, म्हणजे याला आपण कन्सिडर नाही केलं तरी चालतं. म्हणजे आन्सर आपलं 4 आलेलं आहे. सो 12 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 4. हे आन्सर आपलं बरोबर येते. आता सेम टाईपचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. फक्त आपण काय करूयात, उलट्या डिरेक्शनला जाऊ. समजा मी म्हटलं 3 डिवायडेड बाय 12. नंबर्स आत्ताच आपण जस्ट बघितलेले आहेत, त्याच्यामुळे डायरेक्टली आपण सॉल्व्ह करायचं ट्राय करूयात. बघा म्हणजे इथं 3 चा लॉग मायनस 12 चा लॉग करायचा आहे. 3 चा लॉग बघा काय आहे, 0.4771, आणि 12 चा लॉग मगाशी आपण कॅल्क्युलेट केलेला काय आहे, एकदा चेक करा. 12 1.0792, 0792. सबट्रॅक्शन करायचंय. बघा 3 आलं इथं 0.3979. कॅरेक्टरिस्टिक सबट्रॅक्शन करताना काळजी घ्यायची, इथं झिरोच राहिलाय. 0 मायनस 1 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय आली, 0 मायनस 1 इज -1. त्याला आपण फक्त कॅरेक्टरिस्टिकच्या टर्म मध्ये बार 1 असं म्हणणार आहे. विच इज इक्वल टू काय आन्सर येत आहे बघा. अँटीलॉग बघायचा याचा, 0.39 चा 7. अँटीलॉग मध्ये चला, अँटीलॉग मध्ये 0.39 चा 7 आणि त्याच्यात 9 चा मीन डिफरन्स ऍड करायचा आहे. 2495 प्लस 5 म्हणजे 2500 असं आलं. आता काय करायला सांगितलं आपल्याला, पहिल्या डिजिट नंतर पॉईंट द्यायचा, मल्टिप्लाइड बाय 10 कॅरेक्टरिस्टिक काय आहे, बार 1 म्हणजे -1.
सो याला जर 10⁻⁻1 ने ऍक्च्युअल मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे? 0.2500. सो 3/12 इज इक्वल टू 0.25. हे आपल्यासाठी आन्सर. आय होप तुम्हाला मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ह्या दोन्ही गोष्टी नीट समजलेल्या असतील. जर काही अडचण येत असेल तर खाली कमेंट करून विचारा. बहुतेक करून सगळे प्रॉब्लेम्स तुमचे हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे सॉल्व्ह झालेले असतील. अजून पुढे जाऊ आपण वेगळ्या कॅल्क्युलेशनसाठी लॉगबुक यूज करून बघूयात. नेक्स्ट पॉइंट कडे जातो मी डायरेक्टली. एक मिनिट, मला फक्त लॉगबुक ओपन करू दे. रेसिप्रोकल करायचंय. रेसिप्रोकल्स. नेक्स्ट त्या तुमच्याकडच्या लॉगबुक मध्ये रेसिप्रोकल्सचं कुठेतरी पेज सापडेल बघा तुम्हाला. त्या पेज वरती चला. ओके, रेसिप्रोकल्स बघा, त्यातला फर्स्ट कॉलम वापरण्याची पद्धत तुम्हाला लक्षात आलेली आहे. पहिला कॉलम इथं जो काही असतो त्याच्यातनं हा सेकंड कॉलम मधल्या सेकंड पुढचे जे कॉलम्स आहेत त्याच्यामधनं चेक करायचा थर्ड डिजिट काय येतो आणि फोर्थ डिजिटचा मीन डिफरन्स आहे. फक्त रेसिप्रोकल्स कॅल्क्युलेट करताना इथं मेन्शन केलंय बघा, मीन डिफरन्सेस सबट्रॅक्ट करायचे आहेत. आता आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करताना काय करत होतो? मीन डिफरन्स फोर्थ डिजिटचा जो आहे तो ऍड करत होतो. रेसिप्रोकल्स करत असताना मीन डिफरन्स हा सबट्रॅक्ट करायचा आहे. हे न चुकता करा, म्हणजे आन्सर्स बरोबर येतील. बघा, आता आपल्याला कुठला तरी मीन डिफरन्स, कुठला तरी रेसिप्रोकल्स करण्याचा प्रयत्न करू. बघा, समजा मला असा पाहिजे असला मीन डिफरन्स मीन डिफरन्स चुकून बोललो, 1/3.748 समजा. रेसिप्रोकल आपल्याला बघायचा आहे 3.748 चा. तर आता पहिल्या दोन कॉलम्स मध्ये आपल्याला पहिल्या कॉलम मध्ये काय बघितलं पाहिजे, काय चेक केलं पाहिजे? तर 3.7 कुठे आहे ते बघितलं पाहिजे. सो 3.7 पर्यंत खाली या. मग त्याच्यातला 4 बघायचा आहे. 3.7 चा 4 काय आहे नंबर? हा नंबर 2674. 2674 आणि त्याच्यामध्ये 8 चा मीन डिफरन्स ऍड करायचा आहे त्याच लाईन मध्ये. सो सेम लाईन मध्ये पुढे पुढे जात राहायचं आणि 8 मध्ये कोण आहे ते चेक करायचं, 6. सो हा मीन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा आहे. 2674 त्याच्यातनं 6 मायनस केले तर 2668 हा नंबर येईल. 2668. सो आता तुम्हाला इथं जर हे जे नंबर्स आहेत, हे नंबर्स कुठलाही नंबर जर तुम्ही बघितला तरी तुमच्या लक्षात येईल की इथं पहिल्या नॉन झिरो नंबरच्या आधी एक डेसिमल पॉइंट आहे, इथं असा दिलेला आहे. सो सेम पद्धतीने आपण पण घ्यायचा, 0 पॉईंट म्हणून घ्यायचा. जर तुम्ही नंबर सुद्धा रेसिप्रोकल साठी घेतलेला नंबर सुद्धा चेक केलात की 1/3.7 जर घेतला असता तर 0 समथिंग आन्सर आलं असतं. तर त्याप्रमाणे आलेलं आहे. आता एक प्रॅक्टिस म्हणून हा रेसिप्रोकल करून बघा बरं. 1.5678 म्हणजे काय करणार? 5.6 शोधायचा, त्याचा 7 आणि त्याच्यातनं मीन डिफरन्स त्याच रो मधल्या 8 च्या कॉलमचा सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट करणं हे विसरायचं नाही. 5.6 चा 7.8 चेक करू. 5.6 चा 7 आणि 8. सो 64 मधनं 8 हे 1764 मधनं 3 गेला म्हणजे 0.1761 असं आन्सर आलं पाहिजे. आता हे कसं चेक करायचं रेसिप्रोकल हे तुम्हाला कळलेलं असेल. पण जर नंबर वेगळे डिजिटचा असेल, आता मी घेत असताना कसं केलेलं होतं की 3.7 त्याच्या नंतरचा 5.6 असं घेतलेला होता. सो समजा मी नंबर काहीतरी वेगळा घेतला ते एकदा कसं आपण रेसिप्रोकल्स यूज करायचं ते एकदा जरा चेक करूया. बघा, समजा मी असा नंबर घेतला, रेसिप्रोकल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. लेट्स से 521.7 चा बघायचा. ओके, आता रेसिप्रोकलच्या आपल्या पेजमध्ये आपल्याला काय दिसतंय?
तर जर तुम्ही रेसिप्रोकलच्या पेजवरती जाऊन बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की तिथं फक्त 5.2 बघता येतो, म्हणजे डेसिमल पॉईंट इथं आहे. ओके. सो आपला जो नंबर आहे तो त्या फॉर्म मध्ये आणायचा की आपल्याला लॉगबुक मध्ये बघता येईल. म्हणजेच याचा अर्थ काय होत असतो, आपल्याला रेसिप्रोकल कशाचा बघायचा ऍक्च्युअली, तर 5.2 चा 17 बघता येणार आहे. पण मी हा डेसिमल पॉईंट जर इकडे नेला, इथं जर नेला तर व्हॅल्यू चेंज होईल डायरेक्टली. व्हॅल्यू चेंज होऊ नये म्हणून इथं मल्टिप्लाइड बाय 10⁻², ही व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे हे दोन्ही नंबर्स व्हॅल्यू सेम राहतील. आता काय करायचं, तर यातल्या या नंबरचा हा जो पार्ट आहे याचा तर रेसिप्रोकल आपल्याला बघता येतो लॉगबुक मध्ये. सो बघूयात, चला काय येतोय तुम्ही सांगा. मी लॉगबुक इथं नाही स्क्रीनवरती ओपन करत आहे, तुमच्याकडे बघा एकदा काय येतोय तो रेसिप्रोकल आपला मॅच होतोय का एकदा चेक करूयात. बघा काय बघणार आहे, 5.2 चा 1 आणि त्यातनं मीन डिफरन्स 7 चा मायनस करायचा आहे. 5.2 चा 1 त्यातनं 7 चा मीन डिफरन्स मायनस करायचा आहे, म्हणजे ते आन्सर आलं पाहिजे 1916. पहिल्या डिजिटच्या आधीच पॉइंट आहे आणि मग हा पार्ट शिल्लक आहे, डिवायडेड बाय 10⁻², म्हणजे इथं मल्टिप्लाइड बाय 10⁻−2 असं आपलं आन्सर आलं पाहिजे. नेक्स्ट, समजा मला असं पाहिजे असलं 1.67.23, काय करणार, आधी याला कन्वर्ट करून घ्यायचं आपल्याला. रेसिप्रोकल बघत असताना आपल्या लॉगबुक मध्ये जसा आहे त्या फॉर्म मध्ये करून घ्यायचं, म्हणजे 6.723 करून घेतला, म्हणजे आपण एक डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट केला, म्हणजे इथं मल्टिप्लाइड बाय 10 हे केलं पाहिजे, विच इज इक्वल टू. आता या पार्टचा तर आपल्याला बघता येतो रेसिप्रोकल. बघा बरं काय येतोय, चेक करा आणि मला सांगा आपले मॅच होतोय का बघूयात. बघा 6.7 चा 2 आणि 3 म्हणजे 1487. मीन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा आहे न विसरता, 0 पॉईंट येईल आणि डिवायडेड बाय 10 आहे, म्हणजे इथं मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻1, म्हणजे जे आन्सर आहे ते जर अगदी डेसिमल पॉईंट मध्येच लिहायचं असलं तर अजून एकदा एक 0 ऍड होईल. आय होप हे तुम्हाला कळलंय. म्हणजे आता जर याच्याऐवजी जर वेगवेगळे नंबर्स घेतले तर तुम्ही घरी प्रॅक्टिस करून बघा, म्हणजे डेसिमल पॉइंट्स फक्त शिफ्ट करून आपल्याला रेसिप्रोकल कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. फक्त मल्टिप्लाइड बाय 10⁻² व्हॅल्यूज आपल्याला अकॉर्डिंगली घ्यायच्यात आणि कन्व्हर्जन हे कायम फर्स्ट डिजिट नंतर पॉईंट येईल असं करून घ्यायचं, ज्याचा रेसिप्रोकल काढायचंय त्याचं. आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन कडे जाऊ. कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं, लेट्स से आता स्क्वेअर्स चेक करायचे. स्क्वेअर्स डायरेक्टली लॉगबुक बघून स्क्वेअर काढायचा प्रयत्न करूयात. बघा मी आधी लॉगबुक ओपन करतो. बघा स्क्वेअर्सच्या पेजवरती चला बरं. या स्क्वेअरच्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला असं एक कॉलम्स दिसतील. आता याच्यामध्ये ऑब्झर्वेशन बघा काय येते, याच्यात मीन डिफरन्सचा कॉलम नाहीये. बघा मीन डिफरन्सची जी साईड होती ती याच्यामध्ये ऍबसेंट आहे. याचा अर्थ काय होत असतो, हा आपला फर्स्ट कॉलम, याच्यामधला जो नंबर आहे त्याच्या पुढचा थर्ड डिजिट इकडं पुढच्या कॉलम्स मध्ये चेक करायचा आहे. म्हणजे जर मला 11चा स्क्वेअर बघायचा असेल, हा स्क्वेअर आपल्याला माहिती असतो, सो 11चा स्क्वेअर बघत असताना आपण काय करणार आहे, फर्स्ट कॉलम मध्ये पहिले दोन नंबर्स बघता येऊ शकतात 11, आणि मग त्याचा 0 बघायचा. सो 11चा 0 बघा काय आला ते, याचा अर्थ काय झाला, 12100, म्हणजे काय आला इथं मी दाखवतो हे 12100. पण हा 11चा स्क्वेअर आहे का, हा 11चा स्क्वेअर नाहीये. म्हणजे याचा अर्थ आपण जसा लॉग लॉग बघत असताना किंवा एंटीलॉग बघत असताना डायरेक्टली पहिल्या दोन नंबरच्या पुढे 0 घेतला की आपली व्हॅल्यू 11.0 असल्यासारखं आपण कन्सिडर करत होतो, तसं इथं करून चालत नाही. आपल्याला काय करायचंय, फर्स्ट जो नंबर आहे तो नंबर आणि सेकंड नंबर हा आपल्याला इथं बघता येऊ शकतो. 11 बघायचा असला तर 1 बघायचा
आणि त्याच्या या 1च्या कॉलम मध्ये चेक करायचं. 1 आणि 1 यांना जर कंबाईन केलं तर आपल्याला मिळणार आहे 121. आय होप मी नेमकं काय मिस्टेक होती हे दाखवतोय ते लक्षात आलं असेल. जर आपल्याला 12 चा स्क्वेअर बघायचा असेल तर आपण कुठं बघणार आहे? 12 चा स्क्वेअर म्हणजे 12 चा झिरो बघायचा नाहीये. 12 चा स्क्वेअर बघायचा म्हणजे आपल्याला काय बघितलं पाहिजे? 1च्या फर्स्ट फर्स्ट कॉलम मध्ये 1 दिसलं पाहिजे आणि त्यातल्या सेकंडच्या कॉलम मध्ये बघायचं. 12 चा कसा बघणार आपण? 1 चा याच रो मध्ये पुढे जायचं आणि 2 मध्ये बघायचं. म्हणजे 144 असं आपल्याला मिळेल. आय होप कळतंय. समजा मला पाहिजे असला 134 चा स्क्वेअर, तर कसं बघणार आहे? काय चेक करणार? तर आता 13 चा 4 चेक करायचा. 13 इथं आहे, त्यातल्या 4 च्या कॉलम पाशी जायचं. सो आन्सर इथं आपल्याला दिसतंय 17956. सो कुठलाही 3 डिजिट जर नंबर असेल तर त्या 3 डिजिट नंबरला आपण स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लॉगबुक यूज करून इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. जर याच्यामध्ये कुठं पॉईंट असेल, डेसिमल पॉईंट दिलेला असेल, तर अकॉर्डिंगली डेसिमल पॉईंट या स्क्वेअरच्या नंबरमध्ये सुद्धा आपल्याला आणता येऊ शकतो. म्हणजे 11 चा स्क्वेअर आपल्याला माहितीये 121, तर 1.1 चा जर आपल्याला स्क्वेअर पाहिजे असेल तर 1.21 आपण करणार. सो या पद्धतीनं जर आपण केलं तर आपल्याला लॉगबुक वापरून स्क्वेअर्स इझिली कॅल्क्युलेट करता येऊ शकतात. त्याच्या पुढच्या प्रकाराकडे आपण जाऊया. बघा नेक्स्ट कन्सिडर करू, जसं स्क्वेअर्स कॅल्क्युलेट केलेत. बघा या स्क्वेअर मध्ये सुद्धा 99 पर्यंत जात आहे पुढं. पुढे जाऊयात. स्क्वेअर रूट्स. बघा आता स्क्वेअर रूट काढायचं. स्क्वेअर रूट करत असताना तुम्ही जरा या पेज वरती चला. स्क्वेअर रूट्स फ्रॉम 1 to 10 याच्यावरती चला. असंच जर पुढे जात गेलात, अजून नेक्स्ट पेज वरती चला, त्याच्या पुढच्या पेजवर चला, तुम्हाला कुठेतरी असं दिसेल की स्क्वेअर रूट्स फ्रॉम 10 to 100. म्हणजे आपल्याला दोन टाईपचे नंबर्स आहेत ज्यांचे स्क्वेअर रूट्स आपल्याला काढता येतात. एकाच्या वर इथं लिहिलेलं आहे फ्रॉम 1 to 10 आणि दुसऱ्याच्या तिथं वरती लिहिलेलं आहे 10 to 100. सो आपण कुठल्या टाईपच्या नंबरचा स्क्वेअर रूट बघतोय हे त्या बरोबर त्या पेजवरती जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. बघा आता समजा मला स्क्वेअर रूट काढायचं आहे. आधी आपण कन्सिडर करू, आपल्याला जे इझिली माहिती असलेले जे स्क्वेअर रूट्स आहेत ते आधी चेक करू. म्हणजे मग आपल्याला अंदाज येईल, बरोबर आपण काय करतोय त्याचा अंदाज येईल. बघा काय करायचं आपल्याला, समजा असं पाहिजे असलं, आपल्याला काढायचं आहे 4 चा स्क्वेअर रूट. तर 4 चा स्क्वेअर रूट आन्सर काय आलं पाहिजे? तर 2 आन्सर आलं पाहिजे. सो इथं पहिला कॉलम बघा, फर्स्ट कॉलम, मग हे सेकंड आहेत ते 0 to 9 वाले, आणि मग मीन डिफरन्स आहे. मीन डिफरन्स इज ऍडेड अगेन. त्या ज्या रेसिप्रोकलच्या केसमध्ये फक्त मीन डिफरन्स सबट्रॅक्ट केलेला होता, बाकी सगळीकडे मीन डिफरन्स ऍड केला जातो. सो आता रूट जर स्क्वेअर रूट जर 4 चा पाहिजे असला तर याचा अर्थ होत असतो स्क्वेअर रूट 4 म्हणजे 4.0. म्हणजेच याचा अर्थ होत असतो 4.00 असं म्हणलं तरी चालणारच आहे. म्हणजेच आपल्याला काय बघता येतं, तर पहिल्या कॉलम मध्ये इथं आपल्याला काय दिसतंय? 1.0, 1.1, 1.2 असं करत करत कधीतरी आपल्याला 4.0 मिळेल. सो 4.0 आणि त्याच्या पुढचा थर्ड डिजिट काय आहे? परत झिरोच आहे. सो 4.0 चा झिरो काय येतोय बघा? 4.0 चा झिरो म्हणजे 2.000. समजा मला स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचा आहे 1.567 चा. बघा बरं काय येणार. काय बघायचं आपल्याला? पहिल्या दोन डिजिटचा बघायचा, त्याचा 6 आणि मग मीन डिफरन्स 7 चा ऍड करायचा. 1.5 चा 6, 1.5 चा 6 म्हणजे हा नंबर आला 1.249 आणि त्याच्यामध्ये 7 चा मीन डिफरन्स त्याच रो मधला ऍड करायचा. त्याचा आन्सर काय येणार आहे? 1249 प्लस 3 म्हणजे 52 आणि पॉइंट कुठं द्यायला सांगितलाय? 1.249 होता, म्हणजे पॉइंट इथं द्यायला सांगितलेला आहे. आय होप हे लक्षात येतंय. आता जरा हे वेगळे कुठले काढायचे असतील,
डेसिमल पॉईंट वेगवेगळ्या पोझिशनला आहे. तर कसा काढायचा हे चेक करू आपण. मी हे लॉगबुक बंद करतो स्क्रीनवरचं. तुम्हाला लक्षात आलेलं असेल, त्याच्यामुळं आपण सायमल्टेनियसली फक्त स्क्वेअर रूट्स काढायला सुरुवात करूयात. बघा, स्क्वेअर रूट्स बघतोय आपण. स्क्वेअर रूट आपल्याला बघायचं आहे. समजा मला पाहिजे असलं 15.75 चा काढायचा आहे. तो कुठे बघणार? आता आपल्याकडे स्क्वेअर रूट 1 to 10 जसे पेजेस होते, तसे 10 to 100 वाले सुद्धा आहेत. आत्ताचा हा नंबर 10 आणि 100च्या मधला आहे, त्याच्यामुळे त्या पेजेस वरती चला. 15.75 बघा काय येत आहे आन्सर. 15.75 म्हणजे कशात बघायचं आहे? फर्स्ट कॉलम काय आहे? 15. त्याचा 7 बघा काय आहे. काय आन्सर दिसतंय तुम्हाला? 3962 असं दिसलं पाहिजे. आणि त्याच्यात त्याच रो मधला 5 चा मीन डिफरन्स ऍड करा. 5 चा मीन डिफरन्स त्याच रो मध्ये किती दिसतोय? 6. ऍड केला म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं? 3966. आता पॉइंट कुठं द्यायचा? तर त्याच कॉलम्स मध्ये बघा, 15च्या त्या समोरच्या रो मध्ये जर बघितलं तर तुम्हाला दिसेल 3.873, 3.886. म्हणजे याचा नंबर डेसिमल पॉइंट कुठं आहे? तर 3.966 असा तो नंबर असला पाहिजे. समजा आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय 155.7. मी समजा इथं पॉइंट देतो, डेसिमल पॉइंट. आता बघा, हा नंबर 1 आणि 10च्या मध्ये पण नाहीये आणि 10 आणि 100च्या मध्ये पण नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला त्याला कन्वर्ट करून घ्यायचं 1 आणि 10 मध्ये किंवा 10 आणि 100 प्रमाणे. म्हणजे आता बघा, समजा मी म्हटलं एक डेसिमल पॉइंट याचा मागे घेतला, 15.57 केला, पण व्हॅल्यू सेम ठेवली पाहिजे. म्हणजे याला मल्टिप्लाइड बाय 10 केलं पाहिजे. पण ज्या वेळेला असं 10 च्या टर्म्स मध्ये आणतो आपण, 10 च्या पॉवर्सच्या टर्म्स मध्ये आणतो, त्यावेळेला 10 ची जी पॉवर आहे दॅट मस्ट बी इव्हन. म्हणजे जर इथं 10 रेस टू आत्ता 1 आहे इथं, पण ही जर 10 रेस टू 2 असतं तर त्याचा स्क्वेअर रूट आपण डायरेक्टली 10 घेतला असता. सो हा जो नंबर आहे पॉवरचा 10चा, तो कायम इव्हन आला पाहिजे. म्हणजे आत्ता ते होत नाहीये जर डेसिमल पॉईंट मी 1 डिजिट मागे घेतला तर. 1 डिजिट मागे घेऊन चालत नसेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? हा मग 2 डिजिट मागे घ्यायचा. म्हणजे 1.557 केलं. म्हणजे हा जर 2 डिजिट आता मागे घेतलेला असेल नंबर, इथं घेतला नंबर, याचा अर्थ 10 रेस टू किती झालं इथं? तर 10 रेस टू 2. आता आपल्याला स्क्वेअर रूट 10 रेस टू 2 चा स्क्वेअर रूट काय आहे? तर 10. आणि इकडचा स्क्वेअर रूट आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकतो का नाही? 1.557 कॅल्क्युलेट करता येतो, आता आपण केलेलं होतं. सो 1.557 हा 1 आणि 10च्या मध्ये येणारा नंबर आहे. त्यामुळे 1 आणि 10च्या मध्ये जरा कॅल्क्युलेट करून बघा. ते 1.5 चा 57 काय येतोय बघा. 1.5 चा 5 म्हणजे इथं मी लिहितो नंबर 3937. आणि त्याच्यात 7 चा मीन डिफरन्स ऍड करायचा आहे. 7 चा मीन डिफरन्स इज 9. ऍड करायचा आहे. 37 प्लस 9 म्हणजे 46. म्हणजे 3.946 मल्टिप्लाइड बाय 10 करायचंय. म्हणजेच याचा अर्थ डेसिमल पॉईंट 1 डिजिट पुढे जाईल. म्हणजे 39.46 हे त्याचा आन्सर असेल. सो याप्रमाणे आपण स्क्वेअर रूट कुठल्याही नंबर्स दिलेले असतील तर डेसिमल पॉइंट्स पुढं मागं शिफ्ट करून आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. फक्त लक्षात काय ठेवायचं, स्क्वेअर रूट करत असताना 10 ची जी पॉवर आहे ती इव्हन नंबर मध्ये आणता आली पाहिजे. बाकी अकॉर्डिंगली त्याप्रमाणे आपण जो डेसिमल पॉईंट पुढं मागं शिफ्ट करून जे व्हॅल्यूज येत आहेत त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करून बघता येऊ शकतं लॉगबुक वापरून. आय होप हा पॉईंट सुद्धा तुम्हाला क्लिअर झालेला असेल. बघा, आता मला समजा असं दिलेलं असेल, मला हे डायरेक्टली लॉगबुक वापरून तुम्हाला लक्षात आलं असेल की स्क्वेअर रूट्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येत आहेत. पण मग आपल्याला जर क्यूब काढायचा असला तर, समजा क्यूब मला काढायचा आहे 3 चा क्यूब. नंबर माहिती आहे, आता आन्सर आपल्याला 27 आलं पाहिजे.
पण मग ते तसं येतंय का एकदा चेक करू. सो काय करतो आपण, 3चा क्यूब करायचा म्हणजे नेमकं काय करायचं बघा. 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 हेच करायचंय. हे जर आपण लॉगबुक यूज करून करायचं ठरवलं तर काय करणार आपण, तर याचा लॉग प्लस याचा लॉग प्लस याचा लॉग. सो लॉग 3 प्लस लॉग 3 प्लस लॉग 3 करतो आपण, आणि मग जे आन्सर येईल त्याचा अँटीलॉग बघतो. बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ लॉग 3 प्लस लॉग 3 प्लस लॉग 3 असं न करता आपण लॉग 3 ला मल्टिप्लाइड बाय 3 करू शकतो का नाही. सो मल्टिप्लाइड बाय जर 3 केलं, आता बघा चेक करा, 3 मल्टिप्लाइड बाय लॉग 3 किती येतोय एकदा चेक करा. 3 चा लॉग बघायचा आहे म्हणजे 1 डिजिट नंबर आहे म्हणजे 0 पॉईंट आला. आणि काय बघणार आपण, 30 चा 0 4771 इज इक्वल टू काय येईल, 3 न मल्टिप्लाय करा. हा नंबर. आता याचा अँटीलॉग बघितला पाहिजे म्हणजे मग आपल्याला ऍक्च्युअल आन्सर मिळेल. अँटीलॉग बघताना काय बघणार, 0.43 चा 13 चेक करा आपला बरोबर येतोय का, मॅच होतोय का चेक करूया. So 2700 असा आला. 2698 प्लस 2 2700 आला. आता काय दिसतं याच्यामध्ये आपल्याला, डेसिमल पॉईंट कुठे द्यायचा, इथं 1 पॉईंट दिसतोय कॅरेक्टरिस्टिक. 1 पॉईंट आहे याचा अर्थ सेकंड डिजिट नंतर पॉईंट असला पाहिजे. किंवा दुसरी आयडिया काय सांगितलेली होती मी, फर्स्ट डिजिट नंतर पॉईंट द्यायचा कायम, मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू कॅरेक्टरिस्टिक करायचं. कॅरेक्टरिस्टिक किती आहे, 1 आहे. म्हणजे 10 न जर मल्टिप्लाय केलं, 2.7 ला 10 न मल्टिप्लाय केलं की आन्सर 27. सो क्यूब जर करायचा असला तर लक्षात काय ठेवायचं, क्यूब करायचा असला तर ज्याचा क्यूब काढायचा आहे त्याच्या लॉगला मल्टिप्लाइड बाय 3 करायचं. समजा याच 3 चा क्यूबच्या ऐवजी समजा 3 रेज टू 4 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, मग काय करणार, 4 मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ 3 करणार. जर 3 रेज टू 5 करायचं असला तर 5 लॉग ऑफ 3 करणार. आणि फायनली त्याचा अँटीलॉग बघायचा, म्हणजे लॉग ची ऍडिशन करून फायनली आपण जे अँटीलॉग करतो त्याच्याऐवजी फक्त मल्टिप्लाय, किती वेळेला आपल्याला ते लॉग ऍड करायचा आहे तितका ऍड करून किंवा मल्टिप्लाय करून त्याचा अँटीलॉग बघायचा. सो या पद्धतीने आपल्याला क्यूब जसा बघता येतोय, रेज टू 4 रेज टू 5 जसा बघता येतो, तसा जर मला क्यूब रूट बघायचा आहे तर कसं बघणार. समजा आपण असं म्हणलं की आपल्याला 27 चा क्यूब रूट बघायचा. 27 चा क्यूब रूट कसा बघणार आहे आपण, 27 चा क्यूब रूट म्हणजेच काय झालं, 27 रेज टू 1/3. म्हणजे आत्ता जशी आपण पॉवर रेज टू 3 होती त्यावेळेला 3 लॉग 27 केलं असतं. आता पॉवर इथं 1/3 आहे, म्हणजे आपण काय करणार आहे, याचं कॅल्क्युलेशन करत असताना काय म्हणणार, 1/3 लॉग ऑफ 27, आणि जे काय आन्सर येईल त्याला त्याचा अँटीलॉग बघणार. म्हणजे आपण काय येतंय बघा एकदा, 27 चा लॉग बघा, आपला मॅच होतोय ना चेक करू. 27 म्हणजे 2 डिजिट नंबर आहे म्हणजे 1 पॉईंट येईल. 27 चा 0 4314 बरोबर, विच इज इक्वल टू, आता याचा अँटीलॉग बघायचा आहे जे काय आन्सर येईल त्याचा. सो काय येणार पहिलं बघूयात, 0.4771 याचा अँटीलॉग बघितला पाहिजे. 0.4771 चा अँटीलॉग बघा, अँटीलॉगच्या पेजमध्ये चला, 0.47 चा 7 2999 आणि त्याच्यात मीन डिफरन्स 1 चा ऍड केला की आपल्याला आन्सर येणार आहे 3000. पण डेसिमल पॉईंट द्यायचा आहे, कुठं दिला पाहिजे आपल्याला डेसिमल पॉईंट, तर हा 0 पॉईंट आहे. 0 पॉईंट येण्यासाठी 1 डिजिट नंबर असला पाहिजे, म्हणजे पहिल्या डिजिट नंतर पॉईंट.
किंवा काय सांगितलंय, फर्स्ट डिजिट नंतर पॉईंट मल्टिप्लाइड बाय 10 कॅरेक्टरिस्टिक 0 आहे, म्हणजे 10 म्हणजे हे 1च झालं, म्हणजे हे आन्सर 3.00. आय होप हे आपण जे करतोय ते लक्षात आलं असेल. असं जर मला कुठला तरी एक नंबर घेतो 5753, याचा समजा फिफ्थ रूट काढायचा असेल, तर आपल्याला काय केलं पाहिजे, 1/5 मल्टिप्लाइड बाय लॉग 5753 केला पाहिजे, आणि जे काही आन्सर असेल त्याचा अँटीलॉग बघायचा की आपल्याला फिफ्थ रूट मिळालेला असेल. सो या पद्धतीने आपण कुठलाही नंबर जर दिलेला असेल तर त्याचा स्क्वेअर, क्यूब्स, फोर्थ पॉवर, फिफ्थ पॉवर असं सगळं करू शकतो. त्याच्या बरोबरीनं क्यूब रूट, वेगवेगळे रूट्स आपण सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. आता हे सगळं आता जे आपण शिकलो, हा सगळं लॉगबुक चा पार्ट झाला. आता काही ट्रिकी एक्झाम्पल्स आपल्या सिलेबसमध्ये असतात, त्यावेळेला लॉगबुक कसं अप्लाय करायचं ते आपण जरा बघूया. बघा, नीट समजून घ्या, आता मी जे सांगतोय ते व्यवस्थित शांतपणे लक्ष द्या. बघा, समजा आपल्याला असं सांगितलेलं असेल, हे नंबर्स खूप वेळेला तुम्हाला बघायला मिळतील आपण कॅल्क्युलेट करत असताना, 2.303 मल्टिप्लाइड बाय 8.314 मल्टिप्लाइड बाय लॉग काहीतरी करू आपण, लॉग काहीतरी याच्या पुढचा एक नंबर मी घेतो. हा नंबर घेतला 56. ओके, कॅल्क्युलेट करायचंय, काय करणार, तर आत्ता आधी याचं मल्टिप्लिकेशन आधी नाही करत बसायचं, या पार्टचं आधी काय करायचं, आधी हा लॉग आधी घ्यायचा, बाकी आहे तसंच ठेवून द्यायचं. 2.303 मल्टिप्लाइड बाय 8.314 मल्टिप्लाइड बाय काय करणार, लॉग 56 बघा आणि सांगा मला लॉग 56 काय येतोय, एकदा बघून घ्या, आपला मॅच होतोय ना चेक करू. ओके, सो आता हे मल्टिप्लिकेशन करायचंय. आता कन्फ्युजन काय होत असतं, की आता यांचं जर 3 जणांचं मल्टिप्लिकेशन करायचं असलं तर काय कॅल्क्युलेशन्स करायची, तर इथं मी दाखवतो. 2.303 8.314 आणि 1.7482 या तिघांचे सुद्धा लॉग घेतले पाहिजेत. आता काही स्टुडंट्सचं म्हणणं असं पडतं की अरे आत्ता तर आपण हा लॉगच तर घेतलेला होता, मग परत का त्याचा लॉग घेतोय, तर आपण लॉग घेतला होता तर या मल्टिप्लिकेशनसाठी याचं कन्व्हर्जन हे लॉग मध्ये, हे लॉगची व्हॅल्यू घ्या म्हणून सांगितलेलं होतं. आता एकदा लॉगची व्हॅल्यू इथं घेतली की त्याच्यानंतर ही स्टेप तर संपवली आपण. ही स्टेप संपवल्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायला सांगितलंय, तर 3 नंबर्सचं मल्टिप्लिकेशन करायला सांगितलंय. मग त्या 3 नंबर्सच्या मल्टिप्लिकेशन कडे सेपरेटली बघितलं पाहिजे. कसं बघणार आपण, 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे, काय करणार आपण, 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं असताना पहिल्याचा लॉग प्लस सेकंडचा लॉग प्लस थर्डचा लॉग हे आपण घेणार, आणि मग जे काही आन्सर असेल त्याचा अँटीलॉग घेणार. सो बघा बरं आन्सर मॅच होत आहे का, आपण जरा चेक करूयात. बघा, लॉग मध्ये आपल्याला फक्त 4 डिजिट बघता येतात, त्यामुळे हा जो फिफ्थ डिजिट आहे त्याला आपल्याला इग्नोर करायचंय, त्यामुळे 17चा 48 फक्त बघितलेला आहे. आन्सर येईल त्याचा अँटीलॉग बघायचा आहे.
कायम काय करायचं, फर्स्ट डिजिट नंतर पॉइंट मल्टिप्लाइड बाय 10 raised to कॅरेक्टरिस्टिक. म्हणजेच ऍक्च्युअल आन्सर काय आहे हे आन्सर आलं पाहिजे. पुढचं अजून एक कॅल्क्युलेशन करू. सिम्पल लॉग ऍडिशन करत बसायला लागेल. सो 3 नंबर्स जे दिलेत त्या तिन्ही नंबर्सच्या लॉग्सची ऍडिशन करायची. म्हणजे काय लॉग्स कसे येणार आहेत बघा यांचे तिघांचे सुद्धा. मी डायरेक्टली इथं नंबर्स लॉग्सचे घेतो. 0 दुसऱ्याचं कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे 0, तिसऱ्याचं कॅरेक्टरिस्टिक बार 1. सो त्यांची ऍडिशन करायची फक्त आणि जे काय आन्सर असेल त्याचा अँटीलॉग घ्यायचा. आता जर याच्याऐवजी मी बारकासा चेंज करतो इथं, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन म्हणून तिथं जो 0.23 काहीतरी 0.123 होता, त्याच्याऐवजी मी इथं असं म्हणतो की लॉग 0.123 असं करायचंय. मग अशी काय सांगितलं तुम्हाला याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं, ज्या वेळेला इथं लॉगचं मल्टिप्लिकेशन येतं त्यावेळेला पहिला तो लॉग काढून घ्यायचा आणि मग नेक्स्ट स्टेपमध्ये लॉगॅरिथमचं मल्टिप्लिकेशन करायचं. बघा म्हणजेच याचा अर्थ काय झाला, आता इथला नंबर काय आला पाहिजे इज इक्वल टू, हे आहे तसे ठेवायचे नंबर्स. आता पहिलं काय करायचं, लॉग 0.123 हे करून घ्यायचं. लॉग 0 आहे म्हणजे हे बार 1 येईल. काय येते बघा 12चा 3. आता नीट कन्सेप्ट समजून घ्या. हे जर इथपर्यंत बरोबर तुमचं जर आलेलं असेल तर आता नीट लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला लॉग बद्दल शिकायला सुरुवात केली त्यावेळेला मी तुम्हाला काय म्हणलेलं होतं की हे जे कॅरेक्टरिस्टिक असतं हे कॅरेक्टरिस्टिक कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो, बट मॅन्टिसा इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. अर्थ काय आहे या गोष्टीचा, याचा अर्थ आहे की -1.0899 म्हणजेच यातलं कॅरेक्टरिस्टिक इज -1, बट इट्स मॅन्टिसा इज प्लस 0.0899. म्हणजे मग काय फरक पडतो, तर फरक असा पडतो की याचाच अर्थ असा होणार आहे की -1.0000 प्लस 0.0899 हे केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल, जे आन्सर येईल ती ऍक्च्युअली याची खरी व्हॅल्यू आहे बार 1.0899 ची. बघा अर्थ काय म्हणतोय मी याचा, कॅरेक्टरिस्टिक बार 1 आहे म्हणजे तो -1 आहे, पण त्याच्या पुढचा जो 0.0899 आहे ते कायम प्लसच आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट असं मल्टिप्लिकेशन नाही करता येणार आहे. इथं जर तुम्ही नीट बघितलं, मी थोडस याचं हे क्लीन करतो थोडं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथं मी काय सांगायचा प्रयत्न करतोय नीट बघा. हा नॉर्मल नंबर आहे. 6.78 चा अर्थ काय झाला, 6 प्लस 0.78 हा त्याचा अर्थ आहे. 2.33 चा अर्थ काय झाला, 2 प्लस 0.33 हा त्याचा अर्थ आहे. आणि या बार 1.0899 चा काय अर्थ झाला, तर याचा अर्थ डायरेक्ट आपण -1.08 नाही येतो, -1 प्लस 0.0899 म्हणजे हे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन नाही करता येणार, आपल्याला आधी याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतली पाहिजे. सो हे कॅल्क्युलेट करून घेतल्यानंतर बघा बरं काय आन्सर येत आहे. ही व्हॅल्यू आली पाहिजे. म्हणजे आपल्याला इथं मल्टिप्लाइड बाय मायनस मधला आन्सर आहे -0.9101 असं केलं पाहिजे.
आय होप हे लक्षात येत आहे काय नेमकं करतोय मी ते. आता हे जे मल्टिप्लिकेशन हे नॉर्मल करायचं. हे मल्टिप्लिकेशन कसं करू शकणार आहे मी नॉर्मल? म्हणजे काय करणार? याला मी इरेज करून ठेवतो. फक्त आपल्याला काय कॅल्क्युलेशन्स कशी केली पाहिजेत बघा. ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन्स करत असताना हे 6.78 मल्टिप्लाइड बाय 2.33 हे मल्टिप्लाइड बाय -0.9101. आता या मायनस साईनचं काय करायचं? तर मल्टिप्लिकेशन मध्ये एका नंबरकडे मायनस साईन असेल तर आन्सर इज मायनस. आणि बाकी काय करणार? सगळ्यांचे लॉग्स ऍड करायचे आणि फायनल आन्सरचा अँटीलॉग घ्यायचा. ते जे नॉर्मल आपण करतो त्याचप्रमाणे केलं पाहिजे. अजून एक एक्झाम्पल, ट्रिकी एक्झाम्पल्स फक्त आपण आत्ता बघतोय. एक 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 एक्झाम्पल सगळ्या टाईप्सचं बघूया. म्हणजे मग ज्या वेळेला तुम्हाला त्याचा रेफरन्स हवा असेल त्यावेळेला या व्हिडिओवरती परत येत जावा. म्हणजे मग तुम्हाला त्या त्या वेळेला ते क्लिअर होत जाईल. बघा, एक पार्ट असा असतो. आता समजा मी असं म्हणलं, काहीतरी परत एक नंबर घेतो, 6.11 मल्टिप्लाइड बाय 2.31 मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ 0.5 डिवायडेड बाय 0.0 असा घेतो. 0.5 डिवायडेड बाय 5 म्हणजे काय आन्सर आलं? या पार्टचं आन्सर तर 0.01 आलं. 0.1 आलं, सॉरी 0.1 आलं. मग 0.1 जर आन्सर येत असेल तर आता लॉग ऑफ 0.1 कसं बघणार? बार 1 पॉइंट काय करणार? 10चा 0 ही व्हॅल्यू आली. उरलेलं सगळं आहे तसंच आहे. 6.11 इंटू 2.31 मल्टिप्लाइड बाय बार 1.00. आता अर्कच करायला लागेल. आता आधी आपण काय केलं होतं? इथे काय केलेलं होतं? याचा अर्थ काय होता? हा याचं कॅरेक्टरिस्टिक कॅन बी निगेटिव्ह बट मॅन्टिसा इज ऑलवेज पॉझिटिव्ह. पण इथं काय फरक पडला? मॅन्टिसा काय आहे? इथं झिरोच आहे. सो मॅन्टिसा जर झिरो आहे तर मग तो ऍड केला झिरो तरी काय फरक पडणार आहे? म्हणजे याचा ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आली? 6.11 इंटू 2.31 मल्टिप्लाइड बाय -1 प्लस 000. मग -1 प्लस 0 म्हणजे हे फक्त -1 न मल्टिप्लाय करायचंय. व्हॅल्यूज म्हणजे काय केलं पाहिजे? सगळ्या नंबर्सचे लॉग घेतले, ऍड केले आणि आन्सरचा अँटीलॉग करायला लागेल. अजून एका टाईपकडे जाऊ. समजा आपल्याला सांगितलेलं असेल लॉग करा मायनस लॉग करा 0.5 चा. ओके, मायनस लॉग 0.5 काय करायला लागेल? मायनस आहे तसंच ठेवलं. लॉग 0.5 बघा काय येतोय? बार 1.50 चा 0. हे सुद्धा डायरेक्टली नाही ओपन करता येऊ शकत. मायनस साईन आहे तसंच ठेवायचं. पण आतली जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आत्ता आपण काय म्हणतोय? आतापर्यंत आपण काय म्हणत आलो की आतला हा कॅरेक्टरिस्टिक इज निगेटिव्ह. बट हा डेसिमल पॉईंट नंतरची जी व्हॅल्यू आहे इट इज पॉझिटिव्ह. म्हणजे याची रिअल व्हॅल्यू काय आहे? इट इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटच्या बाहेरचं आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय आहे? इट इज -1 प्लस 0.6990. सो व्हॉट इज इट्स रिअल व्हॅल्यू? ब्रॅकेटच्या बाहेरचं मायनस आहे तसं. बघा, -0.3010 म्हणजे याची ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आली? मायनस लॉग 0.5 ची व्हॅल्यू काय आली? ती व्हॅल्यू येणार आहे मायनस मायनस ब्रॅकेट ओपन केला ही व्हॅल्यू येईल. सो हा जो चेंज आहे हा मायनस बार 1.6990 म्हणजेच मायनस ब्रॅकेटमध्ये -0.3010 हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. या टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला
सिलेबसमध्ये भरपूर असतात आणि ट्रिकी एक्झाम्पल्स असतात. हा पॉइंट जर मिस झाला तर मार्क्स जातात. सेम पद्धतीनं जर आपल्याला सांगितलेलं असेल अँटीलॉक काढायची वेळ आली, आपल्याला अँटीलॉक काढायचा आहे, पण अँटीलॉक काढत असताना समोरची व्हॅल्यू नॉर्मल आहे, -5.4 चा काढायचा. तर आता हा जो -5 आहे, हा -5 हा निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. पण हा डेसिमल पॉईंटच्या पुढचा नंबर हा पण निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह नाहीये, हे लक्षात घ्या. आपल्याला इथं बार 5.4 नाही म्हणलेलं, आपल्याला -5.4 बोलले. -5.4 याचा अर्थ काय होत असतो? -5 -0.4 हा त्याचा अर्थ आहे. आता त्यातला जो डेसिमल पॉईंटच्या पुढचा नंबर आहे तो आपल्याला प्लस करून पाहिजे, तर मॅन्टिसा पॉझिटिव्ह येणार आहे. मग तो कसा होणार? तर काय करायचं, व्हॅल्यू चेंज न करता जर आपल्याला मॅन्टिसा पॉझिटिव्ह करून घ्यायचा असेल तर काय करायचं, या -5 मधनं एक अजून मायनस करायचा आणि डेसिमल पॉईंटच्या पुढचा जो 0.4 आहे त्याच्यामध्ये 1 अजून ऍड करायचा. म्हणजे काय व्हॅल्यू येईल बघा, ऍक्च्युअल व्हॅल्यू काय येईल, -5 मधनं 1 मायनस केले म्हणजे ते आलं -6 आणि -0.4 त्याच्यात +1 केलं म्हणजे व्हॅल्यू काय आली, +0.6. आता ही जी टर्म आता मी लिहितोय, ही टर्म याच्यामध्ये एक नंबर निगेटिव्ह आहे, पण डेसिमल पॉईंटच्या पुढचा नंबर आहे तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याला मी लॉगॅरिथमिक टर्म मध्ये काय लिहू शकतो, तर -6 आहे म्हणजे बार 6, डेसिमल पॉईंटच्या नंबर पुढचा नंबर मात्र पॉझिटिव्ह आहे म्हणजे बार 6.6. याचा मला अँटीलॉग बघितला पाहिजे. बार 6.6 चा अँटीलॉग आपण कसा बघतो, डेसिमल पॉईंटच्या पुढचा नंबर 60 चा 0 बघणार, पहिल्या डिजिट नंतर पॉईंट देणार आणि मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू कॅरेक्टरिस्टिक, कॅरेक्टरिस्टिक इज बार 6, याप्रमाणे आपण करणार. सो या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत, ही भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला विचारली जात असतात. काही ट्रिकी एक्झाम्पल्स मी आता बघितली आहेत, आता सॉल्व्ह करून दाखवलेली आहेत. तरी सुद्धा अजून तुम्हाला काही कन्फ्युजन्स असतील, काही गोंधळ वाटत असला, कुठली एखादी कॅल्क्युलेशन नीट लक्षात नाही आलं असं वाटत असलं, तर मला नक्की खाली कमेंट करून विचारा. मी परत एकदा अजून जास्त एक्झाम्पल्स त्याचे सॉल्व्ह करून त्या टाईपच्या एक्झाम्पल्सचे जास्त प्रॅक्टिस करून घेईन, म्हणजे मग तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे शेवटचे जे आता ट्रिकी प्रॉब्लेम्स जे आता मी दाखवले त्याची नक्की प्रॅक्टिस करा. त्याच्यामध्ये कन्फ्युजन होत आहे असं वाटलं तर पुन्हा पुन्हा या व्हिडिओवरती या आणि तरी सुद्धा समजत नाही असं वाटलं तर खरोखर खाली कमेंट करा. मी अजून एक नक्की व्हिडिओ तयार करून अपलोड करीन. हा आत्ता जो सॉल्व्ह केलेला व्हिडिओ आहे, मी अशी आशा व्यक्त करतो, असा आय होप की तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, मॅन्टिसा म्हणजे काय, लॉगॅरिथम, अँटी लॉगॅरिथम यासारखे गोष्टी तुम्हाला नीट समजलेल्या असतील. लॉगबुक वापरण्याचा तुम्हाला कॉन्फिडन्स आलेला असेल आणि लक्षात आलं असेल की लॉगबुक वापरणं हे तेवढं अवघड नाहीये जेवढं आतापर्यंत वाटत होतं. आता या व्हिडिओ मधली एक्झाम्पल्स पुन्हा स्वतः सॉल्व्ह करून बघा. जितकी प्रॅक्टिस तुम्ही जास्त कराल तितका तुमचा स्पीड वाढेल, अॅक्युरसी वाढेल, चुका कमी होतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटला असला, उपयोग झाला असेल याचा, तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, कारण त्यांना सुद्धा सिमिलर प्रॉब्लेम्स येत असणार आहेत. आणि केमिस्ट्री विथ डॉक्टर सुपर्ण या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच केमिस्ट्रीची कुठली तरी एखादी महत्वाची कन्सेप्ट घेऊन किंवा MCQs, PYQs सॉल्व्ह करायला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.